नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. व उपस्थित सर्व शील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका बाल बालिका यांना सुद्धा माझा मैत्रीपूर्ण जय भीम. नमो बुद्धाय. जातक अठ्ठकथा सुरू करण्या अगोदर आपण त्रिरत्नांना वंदन करूया. त्यासाठी मी नयना मॅडमना विनंती करते की त्यांनी त्रिरत्न वंदना घ्यावी. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. धन्यवाद मॅडम. आजचे आपले व्याख्यान क्रमांक 97 आहे आणि 200 क्रमांकाचं दूत जातक वंदन आहे. आणि आपल्याला पुन्हा एकदा आदरणीय सिद्धार्थ लबाने सर लाभलेले आहे, तर त्यांचा अल्पशा परिचय देते. आणि सिद्धार्थ लबाने सरांचा अल्पशा परिचय देते. बौद्ध धम्म आणि पाली साहित्याचे सर अभ्यासक आहे. सर केमिकल इंजिनियर आहेत. महाराष्ट्र शासन सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य या पदावर कार्यरत होते सर. 2019 मध्ये सर निवृत्त झाले आहेत. आणि पाली भाषा या विषयात सरांनी MA केलेलं आहे. पाली भाषा या विषयात सरांनी नेट सुद्धा केलेले आहे आणि उत्तीर्ण केलेले आहे. आणि सरांनी MA इन आंबेडकर थॉट सुद्धा केलेले आहे. आणि पाली साहित्यावर सरांचे बरेच शोध निबंध सादर केलेले आहेत. इथेच मी सरांचा परिचय संपवते आणि सिद्धार्थ लबाणे सरांना नम्र विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावे. थँक्यू अलका मॅम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सर्व धम्मसाकच्या टीम आणि उपासक उपासिका यांना नमो बुद्धाय. जय भीम. आजची जी जातक अठ्ठकथा आहे ती अगदी छोटीशी आहे, पण त्यामधला जो मेसेज आहे किंवा त्यामधला जो धम्म आहे तो अतिशय गहन आहे, हे आपण लक्षात घ्या. तर जातक अठ्ठकथा तर आपण लवकर संपवू, पण त्याच्यावरती जितकं जास्त आपल्याला अनालाइज करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करू. आणि त्यानंतर म्हणजे अनालिसिस झाल्यानंतर सुद्धा एक धम्मसाकच्या स्वरूपाने किंवा प्रश्नोत्तराच्या स्वरूपाने सुद्धा यावर आपल्याला जास्त चर्चा करता येईल. आपल्याकडे वेळ भरपूर आहे, तर मी सुरू करतो आहे. दूत जातक वर्णना. ठीक आहे. याच्यामध्ये ही लिंक पण दिलेली आहे या ठिकाणी, तर हे आपल्याला इंटरनेटवरती दूत जातक या लिंक वरती आपल्याला पूर्ण बघता येईल. इंग्लिश ट्रान्सलेशन अवेलेबल आहे. तर दूत जातक म्हणजे काय? तर दूत म्हणजे मॅसेंजर, जो तुमचा मेसेज पोहोचतो, दुसऱ्या ठिकाणी मेसेज घेऊन जातो, त्याला म्हणायचं दूत. आणि याच्याच आधारे जे जातक आहे तर त्या जातकाचं वर्णना म्हणजे डिस्क्रिप्शन म्हणजे दूत जातक वर्णना. तर दूत जातक काय आहे? तर यस्सत्ता दूरम आयंती, ही जी वरची लाईन आहे 260 क्रमांकाच्या जातकाची, या वरच्या लाईन पासून ही इदं सत्ता जेतवने विहरंतो. जेतवनात असताना शास्त्राने हे दूत जातक सांगितलेलं आहे. कशाबद्दल सांगितलेलं आहे? एकं लोल भिक्खू आरंभ कथेसी. लोल म्हणजे लोलूप, किंवा आपण म्हणतो ना वासना लोलूप, धन लोलूप है ना, सत्ता लोलूप, त्या अर्थाने हा लोल शब्द आलेला आहे. तर वत्थू नवक निपाते चक्ख वाक जातके अभविष्यती. म्हणजे याची जी पूर्ण कथा आहे, म्हणजे प्रेझेंट टेन्सची कथा आहे, या जन्मीची कथा आहे, ही आपल्याला चक्क वाक जातकामध्ये येणार आहे. पुढे अभविष्यती, भविष्यात येणार आहे. तर ही थोडक्यामध्ये मी माहिती देतो की ही या भिक्खू बद्दलची माहिती हा दूत जातक आहे किंवा दूत आहे हा शब्द कसा आलेला आहे किंवा त्याची या जन्मीची कथा कशी आहे भिक्खूची, ते आपण थोडक्यात बघूया.
काय होतं की एक श्रावस्ती मधला जो भिक्खू आहे तो अत्यंत खादाड असतो. तर तो काय करतो की सकाळी लवकर आल्यानंतर पहिल्यांदाच येतो, म्हणजे ज्यावेळेस पिंडपात किंवा संगदान व्हायचं असते त्यावेळेस सगळं जेवण भोजन लोकांनी आणलेलं असतं, सुग्रास भोजन आणलेलं असतं, तो सगळ्याच्या आधीच्या आधी जाऊन खाऊन घेतो आणि पटकन तिथून निघून जातो. आणि मग त्याचं समाधान होत नाहीये, त्याची तृष्णा काही पूर्ण होत नाहीये भोजनाबद्दलची. तर तो काय करतो मग कधी त्या अनाथपिंडक किंवा राजा प्रसेनजित यांच्या राजवाड्यात जाऊन तो आपलं तिथे पण पिंडपात करतो, तिथे सुद्धा तो आपलं भोजन परत घेतो आणि परत खातो. तर काही हे दिवस सुरू असताना मग सगळ्या इतर भिक्खूंना ते ते निदर्शनास आलं. तर त्यावेळेस मग हे भिक्खू आहेत ना आपसात चर्चा करायला लागले की हा भिक्खू असा आधाशी सारखा दोन दोनदा म्हणजे पिंडपाताला जातो, आधी इथे पिंडपात करतो, नंतर परत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भोजन घेतो. तर ही गोष्ट मग शास्त्राच्या निदर्शनास आणून देण्यात येते. त्यावेळेस मग शास्त्रा त्याला मग ते जे शास्त्र आहे त्या भिक्खू संघाला सांगतात की सत्तापंतम भिक्खू आमंत्रित्वा. मग त्या भिक्खूंना जे चर्चा करत होते, जी तक्रार करत होते त्या लोल भिक्खूची त्याबद्दल म्हणतात, न खो भिक्खू इदान एव उभेपी त्वं लोलो कल्याण कारणं एवं पण असिना सिस छेदनं लभी ती वत्वा अतितं आहारी. आता शास्त्र काय करतात, अशी तक्रार आल्यानंतर तो जो लोल भिक्खू आहे त्याला बोलवून घेतात आणि त्याला विचारतात की काय बरं तू असा करतोयस, किंवा तुझा असा हा खादाड स्वभाव आताच नाहीये, तो पूर्वी सुद्धा होता. आणि मग हे सांगून तुझ्यावर अशी पाळी आली होती की असिना शिस छेदनं लभी, ह्या आसक्तीमुळे या ग्रीडीनेसमुळे तुझ्यावरती तुझा शिरच्छेद होणार होता, असं म्हणून अतितं आहारी. तर मग असं सांगून आता अतीत कथा त्याला सांगत आहेत आणि इतर भिक्खू सुद्धा त्याच ठिकाणी आहेत. तर या अतीत कथेमध्ये काय होतं की अतिते वाराणसी ब्रह्मदत्ते रज्जंकारेंते बोधिसत्तो तत्सत्पुत्तो हुत्वा वयपत्तो तक्कशिलाय सब्ब सिप्पाने उगणित्वा पित्तू अच्छयेन रज्जे पतिष्ठाय भोजन शुद्धिको अहोसी. तर काय होतं की जो ब्रह्मदत्त राजाचा जो पुत्र आहे तो असतो बोधिसत्व. ठीक आहे. तर वयपत्तो म्हणजे त्यांनी आपल्या वयानुसार वयात आल्यानंतर तक्षशिलेमध्ये जाऊन त्यांनी सगळं शिक्षण ग्रहण केलं, शिल्प ग्रहण केलं आणि मग पितू अच्छयेन म्हणजे वडील मरण पावल्यानंतर तो स्वतः राजाच्या ठिकाणी म्हणजे गादीवर बसला आणि तो भोजन शुद्धिको अहोसी. तो भोजनाच्या बाबतीत फारच चोखंदळ होता, म्हणजे फारच रसिक होता. तर तेनच त्यामुळे त्याला कोणता राजा म्हणायचे, भोजन शुद्धिको राजांग त्वं नामं जातं, त्याचं नावच ठेवण्यात आलं भोजन शुद्धिको राजा. तर तो काय करायचा, सोखिर तथारूपेन विधानेन भत्तं भुंजती. तो अतिशय सुंदररित्या आपलं भोजन अतिशय रसिकपणे भोजन काय करायचं, भोजन घ्यायचा. यथस एकिसा भत्त पातिया सतसहस्र वयं गच्छती. वयं म्हणजे व्यय किंवा खर्च करणे. तर एकेका डिश साठी, एकेका व्यंजनासाठी तो सतसहस्र म्हणजे लाखो रुपये खर्च करायचा, इतका त्याला ती रसिकता होती भोजनाची. तर भुंजन तो पण अंतोगहे न भुंजती. तो काही असा अंतोगेही म्हणजे आतमध्ये राहून किंवा गृहामध्ये राहून जेवण करत नव्हता, पण अत्तनो भोजन विधानं ओलोकेंतं महाजनं कुय्यं कारे तू कामतायं राजद्वारे रतन मंडपं कारयत्वा भोजन विलायं तं अलंकार पेत्वा. तर तो काय करायचा की घरात न जेवता ओलोकेंतं महाजनं पुय्य कारेतू म्हणजे दुसऱ्या म्हणजे ते पुण्य ग्रहण करण्याचा तो त्याचा हेतू होता की हे बघा मी भोजन करतोय हे इतरांनी बघावं
आणि ते बघण्याचं पुण्यकर्म हे त्याचं परसेप्शन आहे का. तर त्यासाठी इतरांनी बघून मला पुण्य मिळालं पाहिजे या उद्देशाने तो काय करायचा, राजद्वारे रतनं मंडपं, बाहेर मंडप टाकायचा, सुंदर रत्नमण्यांचा मंडप टाकायचा आणि भोजन वेलाय, भोजनाच्या वेळी अलंकार धारण करायचा. मग काय करायचं की कंचनमये समुचित छेत छत्ते राजपलंके, म्हणजे समुचित योग्य पद्धतीचं श्वेत म्हणजे पांढरं छत्र धारण करायचा आणि राजपलंगावरती राजगादीवरती निषिदित्वा बसून खत्तीय कन्याई परिवृत्तो, म्हणजे क्षत्रियाच्या कन्या सभोवताल ठेवून किंवा त्यांच्या गोतावळ्यामध्ये सतसहज संगेनिकाय सुवर्णपातिया, म्हणजे सतसा हजारो सुवर्ण पात्र घेऊन त्याच्यामध्ये सब्बरसं भोजनं गुंजती, सगळ्या वेगवेगळ्या रसांचं भोजन तो करत असायचा. असा तो भोजन शुद्धिक राजा होता. तर हे सगळे लोक बघायचे की हा राजा कसा भोजन करतो आहे आणि त्या राजाला खूप कौतुक वाटायचं की माझं भोजन सगळेजण बघत आहेत, तर हे माझं पुण्यकर्म आहे असं त्याला वाटायचं. तर काय व्हायचं, एक दिवस काय झालं की हा जो लोलपुरीसो आहे, म्हणजे आता हे अतीत मधली गोष्ट आहे, तर हा जो आसक्ती म्हणजे लोलूप झालेला हा जो पुरीस आहे, हा व्यक्ती आहे, तस् भोजन विधानं अवलोकयित्वा, त्याचं ते भोजन करण्याचं ऐश्वर्याचं अवलोकन करून तं भोजनं भुंजितो कामो हुत्वा, ते भोजन मला पण खायचं आहे अशी त्याच्या मनामध्ये पिपासा उत्पन्न झाली. ती पिपासं संधारेतुम असक्तो, ती पिपासा, ती लालसा, ती तृष्णा तो सहन करू शकला नाही, असक्कंतो. तर मग तो म्हणाला की आता मी काय करू, भोजन तर राजा करतो आहे. मग म्हणतो की अथेको उपायो, एक उपाय आहे त्याच्यावरती. तर मग काय करतो की ते गाळण निवासेत्वा हत्ते ओके पित्वा, मग तो पाय वगैरे असे ताणून उभा होतो आणि हात वरती करतो, दोन्ही हात वरती उंचावून म्हणतो भो अहंग दूतो, अहंग दूतो, अरे बघा मी काय आहे, दूत आहे, मी मॅसेंजर आहे असं ती उच्चासद्दं करतो राजानं उपसंकमी. तर उच्चासद्द करतो, असा मोठा मोठा आवाज करतो, घोषणा करतो आणि त्याप्रमाणे मग राजांच्या जवळ जातो. तर तू आता राजाकडे जवळ जाताना तेन समयेन तस्मी जनपदे, आता आजूबाजूला सगळे लोक त्या राजाचं भोजन बघत आहेत नाही का. तर जनपदे दूतोमी ती वंदंत न वारेंती, दूत म्हटल्यानंतर किंवा मॅसेंजर म्हटल्यानंतर ही महत्वाची व्यक्ती आहे आणि त्याला कोणी अडवत नसायचं. दूत म्हणजे काहीतरी महत्वाचा मेसेज असेल. न वारेंती, मग काय करायचंय, तस्मा महाजनो द्विधा बिंजित्वा ओकासन अदासी. तर ते सगळे महाजन काय झाले, दोन भागात विभाजित झाले आणि मधून त्याला रस्ता करून दिला. आणि अशा पद्धतीने हा जो व्यक्ती आहे लोलपुरीसो, तो राजाच्या भोजनाच्या ठिकाणी पोहोचला. आता झालं काय की सो वेगेनं गंतवा रय्यो पातिया एकं भत्तपिंडं गहेत्वा. आता त्यांनी राजाला विचारलंही नाही आहे, तर त्यांनी काय केलं की भत्तपिंडं गहेत्वा मुखे पक्खिपी, सरळ त्यांनी त्या राजाच्या पात्रातला जे भोजन आहे त्याचा घास सरळ आपल्या मुखात घेतला. आणि हे बघत असताना त्याचा राजाचा जो सरदार आहे किंवा रक्षक आहे, तो काय म्हणाला, सिसंग शिंदिसामी, मी याचा आता डोकंच उडवतो. राजा भोजन करतोय आणि हा व्यक्ती वेगेने येऊन काय करतो आहे, डायरेक्ट भोजन घेतोय. आणि त्याने काय केलं, अस्सी गाहो अस्सी अब्बा हेसी, हा जो तलवार धारक आहे अस्सी गाहो, त्यांनी काय केलं, अस्सी अब्बाची तलवार उगारली त्याला त्याचं डोकं उडवायसाठी. मग राजा म्हणाला, महापहरी, नाही त्याला मारू नकोस, ती निवारसी, म्हणजे त्याला शांत केलं. आणि मग तो त्या लोलपुरीसाला म्हणतो, महाभाई बुंजसू, घाबरू नकोस, कर जेवण करतो. आणि ती हत्तन धोईत्वा निषिदी, मग काय केलं त्याने,
स्वतःचा हात धुवून राजाने तो राजा बसून गेला आणि त्याला म्हटलं की तू भोजन कर बाबा. तर भोजन परियोसाने आता त्या लोलपुरीसाने तर भोजन करून घेतलं. तर भोजन झाल्यानंतर च असं अत्तनो पिवन पाणी चेव तंबुलंच दापेत्वा, म्हणजे त्याला प्यायचं पाणी पण दिलं आणि तंबुलंच दापेत्वा, त्याला पानाचा विडा याला म्हणतो आपण जेवण झाल्यानंतर जो खाल्ला जातो तो विडा पण दिला. आणि मग म्हणतो भो पुरीस, अरे पुरुषा, त्वं दूतो मी ती वदसी, तू म्हणत होतास की मी दूत आहे, कसं दूतोसी ती पुच्छी. ती म्हणतो की तू कसला दूत आहेस, काय काय दूत म्हणजे काय मेसेज काय आणलायस तू, असं विचारतोय. त्यावेळेस हा जो लोलपुरीस म्हणतो, महाराज अहं तण्हा दूतो. इथे खरी गोष्ट, इथून आपली महत्वाचा मुद्दा इथून सुरू होता. अहं तण्हा दूतो, उदर दूतो, तण्हा मग आणा पेत्वा, त्वं गच्छाई ती दूतं कत्वा पेसेसी. ही जी माझ्या उदरातली तण्हा आहे, जी तृष्णा आहे, ती मला काय म्हणाली, त्यांनी त्या तृष्णेनी मला पाठवलं. काय म्हणाले, त्वं गच्छाही, तू जा, असा मेसेज देऊन माझी तृष्णा पूर्ण कर, माझ्या उदराची तृष्णा पूर्ण कर, हे त्वं गच्छाई असा मला म्हणून, असा हा दूत, असा हा मेसेज हा घेऊन मला पाठवलेला आहे राजा. पिबत्वा पुरीमा द्वे गाथा अवच, असं सांगून त्या पुरुषांनी, लोल पुरुषांनी ह्या 2 गाथा म्हटलेल्या आहेत. यस्सत्था दूरमाहयन्ति अमितंपि याचितुं तस्स उदरं सह दूतो मा कुच्छे रथे सभ. रथे सभ म्हणजे रथाचा प्रमुख म्हणजेच राजा. तर त्याला काय म्हणतात की राजा तू रागवू नकोस. तर का रागवू नकोस, चिडू नकोस, का चिडू नकोस, यस्सत्था दूरम आयंती, एका अर्थाने, एका महत्वाच्या अर्थाने, कारणाने मी दुरून आलेलो आहे. तर त्या कारणासाठी लोक काय करतात, अमितंपी याचितू, म्हणजे त्यासाठी मित्र असो की अमित्र असो, म्हणजे आता हा राजा कुठला आलाय, मित्र हा अमित्र आहे, किंवा शत्रू असो, म्हणजे अमित्राचा अर्थ मित्र जो नाही तो शत्रूही असू शकतो, किंवा अनोळखी व्यक्ती असू शकतो, किंवा तिराहित असू शकतो. अशा व्यक्तीला तो याचना करतो ज्या गोष्टीसाठी. त्या कोणती गोष्ट आहे की ज्याच्यासाठी अशी याचना करावी लागते, ती गोष्ट म्हणजे तस्स उदरं सह उदरस्स अहं दूतो. अशा तृष्णेच्या, उदरातील तृष्णेचा मी दूत आहे, की ज्यासाठी कोणाकडेही याचना करायला भाग पाडलं जातं. आपण भाग पडतो नाही का, लाचार होतो. तर अशा गोष्टीसाठी, अशा गोष्टीच्या मेसेज घेऊन मी इथे आलेलो आहे राजा, तू माझ्यावरती क्रोधित होऊ नकोस. आणि नंतर पुढच्या गाथेमध्ये म्हणतो, यस्स दिवाच रत्तोच वसमायंती मानवा. दिवस आणि रात्र ज्याच्यासाठी, ज्या गोष्टीसाठी वश झालेला हा मानव आहे, ज्या तृष्णेमध्ये, त्या तृष्णेला वश झालेला हा अख्खा माणूस आहे, जो दिवस रात्र त्याच्यासाठी तडफडत असतो, तस्स दूरसह दूत तस्सु उदरं सह, म्हणजे तीच उदराची तृष्णा आहे, त्याचा मी दूत आहे. म्हणजे पुढची आधीचीच लाईन त्यांनी पुन्हा म्हटलेली आहे की ज्याच्यासाठी दिवस रात्र लोक जीवाचा आटापिटा करतात, ज्याच्यामुळे ते वश झालेले असतात त्या तृष्णेमध्ये, त्या तृष्णेच्या मॅसेंजर माझा, तो मॅसेंजर मी, तो दूत म्हणून आलेलो आहे. राजा तू क्रोधित होऊ नकोस. ह्या 2 गाथा म्हटलेल्या आहेत. आता हे ऐकल्यानंतर मग आता या शब्दांचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. तत्थ यस्सत्था दूरम आयंती, म्हणजे काय की यस्स अथाय इमे सत्ता तणावसिका कुत्वा दूरंपी गच्छन्ती. तर ह्या तृष्णेमुळे सत्ता मी हे संपूर्ण विश्वातले लोक दुरून सुद्धा दूरवर पर्यंत जातात ती तृष्णा पूर्ण करण्यासाठी, असा त्या यस्सत्ताचा अर्थ आहे.
आणि रसे सभाती आता सांगितल्याप्रमाणे रथयोधक जेठक, तो ज्येष्ठ जो असतो रथावर बसलेला म्हणजेच तो राजा, असा याचा अर्थ दिलेला आहे. मग आता हे राजाने ह्या दोन गाथा ऐकल्यात, तर त्यावरती राजा आता उत्तर देतोय. राजा तत्संग वचनं सुत्वा. आता खरं म्हणजे राजाला राग यायला पाहिजे, पण राजा बोधिसत्व आहे, त्याला राग नाही आलेला आहे. तर तो काय म्हणतो की सच्चम एतं, खरं आहे मित्रा. काय खरं आहे? इमे सत्ता उदर दूता तणावसेन विचरंती. ही संपूर्ण विश्वातील लोक, ही प्रजा काय आहे की या तणामध्ये, तृष्णेमध्ये वश झालेली आहे. तणाव इमे सत्ते विचारेती, या तृष्णामध्येच ते विचरण करतात सर्व लोक. यावं मनापं वत इमिना कथितं, हे सगळं तू माझ्या मनात जे होतं तेच तू कथन केलेलं आहेस, त्यामुळे मला त्याचा आनंद झालेला आहे. तस्स पुरीसस्स तुसित्वा ततीय गाथम आह. हे सांगून अत्यंत आनंदाने त्या राजाने ही गाथा म्हटलेली आहे. तिसरी गाथा जी आहे ही राजाने म्हटलेली आहे, जो बोधिसत्व आहे. तो काय म्हणतो? ददामी ते ब्राह्मण रोहिणीन गव सहस्स सह पुंगवेन. मी काय करतोय? हे ब्राह्मण, आता त्याला सरळ ब्राह्मण म्हटलेलं आहे, त्यांनी त्याला संबोधित केलेला आहे. तो आहे सामान्य व्यक्ती, तृष्णा भुकेच्या तृष्णेचा व्यक्ती आहे, त्याला ब्राह्मण म्हटलेला आहे, कारण राजा आनंदित झालेला आहे. अगदी मुद्द्यावर बोट ठेवलेला हा जो व्यक्ती आहे त्याबद्दल राजा आनंदित आहे. आणि तो म्हणतो की ददामी, मी तुला रोहिणी, रोहिणी म्हणजे लाल रंगाची गाय असते, त्याला रोहिणी म्हणतात. तर मी तुला रोहिणीनं गव सहस्स, किती गाय देतो? 1000 गायी देतो. आणि त्याच्या सोबतच सहपुंगवेन म्हणजे मेल, पुंगवेन म्हणजे पुंग पुल्लिंगी आणि गवे गाय, म्हणजे त्याच्यासोबत ते ऑक्स पण देतो, म्हणजे मेल म्हणजे बैल पण सोबत देतो. तर दूतो ही दूतस्य कथ न दज्ज, जर एका दूताने दुसऱ्या दूतांना काहीच दिले नाही असं कसं होईल? कथं न दज्ज, म्हणजे जसा तू तृष्णेचा दूत आहेस, तसा मी सुद्धा तृष्णेचा दूत आहे, हे तू माझ्या निदर्शनास आणून दिलेलं आहेस. त्यामुळे मी कसं काय तुला दान नाही देणार आहे? म्हणून मी हे दान देत आहे. मय्यंपी तसेव भवामं दूता, मी सुद्धा या तृष्णाच्या भवतृष्णेमध्ये मी सुद्धा दूत आहे, असा राजा त्याला सांगतो आहे. तर ही तिसरी गाथा या ठिकाणी राजा सांगतो आहे. तर त्याला ब्राह्मण का म्हटलेलं आहे याचं आता विश्लेषण तिसऱ्या गाथेचं. तत्थ ब्राह्मणाती आलपनं मत्तं एतं, म्हणजे ब्राह्मणाला ते फक्त आलपन आहे किंवा संबोधन आहे. रोहिणींती रक्तवर्णानं, म्हणजे लाल रंगात जे असतो त्या लाल रंगाची गाय, गव म्हणजे रक्तवर्णानं. सहपुंगवेन म्हणजे सुयुत परियकेन उपद्रव रखेन उसभेन सद्दी, म्हणजे त्या ज्या गायी आहेत त्यांचा उपद्रव होऊ नये किंवा त्यांना काय म्हणतात काउंटर पार्ट मिळावा म्हणून त्यांच्यासोबत बैल सुद्धा आम्ही, गोरे सुद्धा प्रोव्हाइड मी दान देतो आहे. मयंपी ती अहंच अवशेषा सभ्ये सत्ता तस एवच उदरस दूता भवामं तस्मा अहम उदरदूतो समानो उदरदूतस तुय्य कस्मा न दज्जती. त्याचं परत विश्लेषण आहे. मयंपी म्हणजे काय? मी सुद्धा कसा दूत आहे, कशाचा? कृष्णेचा. तर मी कसं काय तुला दान न देऊन न दान देता कसं जाऊ देणार आहे, असं त्याचा अर्थ सांगितलेला आहे. एवंच पनवत्वा इमिना वत पुरिसेन अशुद्ध पुब्बं कारणं कथित. तर हे वंच पनवत्वा, हे ऐकल्यानंतर तर तो जो राजा म्हणाला की अशुद्ध पुब्ब कारण, हे जे कारण आहे हे तर मी पूर्वी कधीच ऐकलेलं नव्हतं, हे जे तू कथन केलेलं आहेस, त्यामुळे मी तुष्ट चित्तो आनंदी झालेलो आहे, असा त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. अतिशय सुंदर गाथा. राजा स्वतः तुष्ट झालेला आहे, त्याचा दोष, त्याची तृष्णा त्यांनी कशी हायलाइट करून सांगितलेली आहे एका अन्य पुरुषाने, लोलप पुरुषाने, ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं.
Sorry. तर आता हे जातक या ठिकाणी संपलेलं आहे. तर समाधान करतात आता की कन्क्लुजन. तर सत्ता इमं धम्म देसनं आहरित्वा सच्चानी पकासित्वा जातकं समोधानसी. इथे जातक झाल्यानंतर त्याचं समाधान करताना सच्च पर्यवसाने सो लोलप भिक्खू सकदागामी फले पतिट्टही. ही गाथा सांगितल्यानंतर तो लोल भिक्खू आहे, जो खादाड होता, 2-2 वेळा जेवणारा, तर तो सकदागामी फलामध्ये प्रतिष्ठित झाला. आणि त्याच्यासोबतचे जे तक्रार करणारे भिक्खू होते ते सुद्धा स्वतःपन्न आदयो अहिंसू, ते सुद्धा स्वतःपन्न फळ त्यांना मिळालं. तदा लोलपुरीसो एतरही लोल भिक्खू अहोसी. त्यावेळचा जो लोलपुरीसा होता, तो जो आसक्ती असलेला जो पुरीस होता, तो आताचा लोल भिक्खू अहोसी. तो जो आहे, जो आता सगदाकामी फल प्राप्त झालेला, तो काय होता, पूर्वीच लोल पुरीस होता. आणि भोजन शुद्धिक राजा, जो भोजनामध्ये खूप रसिकता असणारा भोजन शुद्धिक राजा अहं एवं अहोसीती, तर तो मीच होतो असं शास्त्र सांगत आहेत. आणि अशा ठिकाणी या ठिकाणी दूत जातक वर्णना दशमा या ठिकाणी समाप्त झालेली आहे. तर या ठिकाणी खूप महत्वाच्या गोष्टी आपल्याला निदर्शनास आलेल्या आहेत. तर ती पहिली गोष्ट म्हणजे तृष्णा. तर तृष्णा जरी या ठिकाणी केवळ भुकेच्या बाबतीत किंवा उदर तृष्णा या बाबतीत घेतलेली असली, तरी जेव्हा तो दान देतो त्या लोलपुरीसाला, त्यावेळेस तो म्हणतो की ही तृष्णा माझ्या निदर्शनास आणून दिलेली आहे. तर तो जो संतुष्ट होतो, कारण शेवटी बोधिसत्व आहे, तर ह्या संतुष्टीच्या संदर्भाने तृष्णा जी आलेली आहे ही संपूर्ण तृष्णा आलेली आहे, नाही का. तर संपूर्ण तृष्णा म्हणजे केवळ भुकेचीच नाही, तर आपल्या 6ही इंद्रियामधून जे जे काही इनपुट येतात आपल्याला, आपण मागच्या धम्मसाकच्या मध्ये बघितलेले आहे सगळे डिटेल्स, की कसे हे 6 इंद्रिय आपल्याला जे जे काही स्पर्श करतात, याच्यातून स्पर्श होतो बाहेरचा, आणि ती कशा दुःखाची निर्मिती होते, तर ते आपण बघितलेलं आहे. तर त्याचं आपण रिपिटेशन न करता की ऍक्च्युली आपण बघणार आहोत की तण्हा यावरती आपण फोकस करूया. ही तण्हा काय आहे. तर जेव्हा आपण कोणतंही धम्मसाकच्या सुरू करतो त्यावेळेस एक रिसायटेशन करत असतो आपण, ते आहे चत्तारी आर्य सत्य, नाही का. धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये बुद्धांनी हे 4 आर्य सत्य अगदी स्पष्टपणे आणि एकदम डिटेल मध्ये सांगितलेली आहे. तर हे 4 आर्य सत्य म्हणजे दुःख आर्य सत्य, दुःख समुदय आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य आणि दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सत्य. तर ही गाथा, या गाथेमध्ये सुरुवातीची जी म्हटलेली आहे त्यामध्ये हे आपण ऐकून आपल्याला सगळे शब्द या ठिकाणी बघायला मिळत आहेत. तर ह्या 4 आर्य सत्याचं थोडक्यात आपण जर हे केलं, निरीक्षण केलं, तर आपल्याला लक्षात येतं की बुद्धांनी जी दुःखाची डेफिनेशन सांगितलेली आहे, किती क्लिअर डेफिनेशन सांगितली आहे बघा. जाती बी दुःखा, जन्म हा दुःख आहे, जरा बी दुःखा म्हणजे म्हातारपण दुःख आहे, व्याधी आजारपण सुद्धा दुःख आहे, मरण पण दुःख आहे. अप्रिय ही संपयोग दुःख, जे अप्रिय लोक आहेत त्यांचा आपल्याशी संपर्क येणं हे सुद्धा दुःख आहे. प्रियही विपयोग दुःख, जे काही प्रिय आहेत त्याचा वियोग होणं हे सुद्धा दुःख आहे. यमपिंच न लभती तंपि दुःख, हे जे वरचे जे काही आपल्याला जे पाहिजे असतं, यमपी इच्छन म्हणजे जे जे मला इच्छा आहे ते मला न मिळणार असल्यामुळे तेच दुःख आहे. मला नको, म्हातारपण नको आहे, मला व्याधी नको आहे, मला मरण नको आहे, अप्रियेचा संपयोग नको आहे, पियेचा विपयोग नको आहे, आणि संसारिक जीवन जगताना जे जे माझ्या मनाविरुद्ध घडतं ते सगळं दुःख आहे. आणि त्याचं संक्षिप्तपणे मग बुद्ध म्हणतात संकितेन पंच उपादान खंदा दुःखा. तर हे पंच उपादान खंद जे आहेत, हे 5
रूप वेदना सय्या संखार आणि वियान याचं आपण कुंसुकोपन जातक आपण नाही का मागच्या वेळेस बघितलं 14 मार्चला, त्यामध्ये त्या पीपीटी मध्ये त्या दमसाकच्या मध्ये आपण डिटेल मध्ये बघू शकता. तर हे 5 उपादान आहेत, हेच दुःखाचं मूळ कारण आहे. कारण हे सगळे आपल्याला ह्या बाहेरच्या गोष्टी आतमध्ये स्वीकारून किंवा त्याच्यावरती प्रतिक्रिया देऊन हेच दुःख निर्माण करत असतात असं बुद्ध सांगतात. ती इतकी सुंदर आणि स्पष्ट दुःखाची व्याख्या बुद्धाने केलेली आहे पहिल्या आर्य सत्यामध्ये. आणि दुसरं जे आर्य सत्य आहे, जो आजचा आपला विषय आहे, तर हे दुःख पंच उपादान खंडाचं जे दुःख आहे त्याचं कारण दुःख समुदय, हा जो उदय आहे, समुदय आहे, हा कसा उत्पन्न होतो त्याच्या मागे व्हॉट इज द रिझन, कारण आहे. तर ते कारण म्हणजे यायम तण्हा, ही तृष्णा आहे. ही तृष्णा सगळ्या दुःखाचं कारण आहे. तर ती कशी आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक बघा कशा आहेत. पूर्णोपभाविका, पूर्णोपभाविका म्हणजे पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारी एखादी गोष्ट, एखादी इच्छा झाल्यानंतर, ती पूर्तता झाल्यानंतर ती इच्छा पुन्हा उत्पन्न होणे, पुन्हा उत्पन्न होणे. असं होत नाही कधीच की जी गोष्ट मला पाहिजे ती मिळाली की आता झालं, आता पुन्हा ती समाप्त झाली, त्या गोष्टीबद्दलची आसक्ती किंवा तृष्णा. असं होत नाही, ती पुन्हा उत्पन्न होते. हे तन्हाचं कॅरेक्टरिस्टिक आहे पहिलं. दुसरी कॅरेक्टरिस्टिक आहे नंदीराग सहगता. म्हणजे नंदीराग म्हणजे आनंदच, असं वाटतं की आनंदच मिळेल, ती तृष्णा पूर्ण झाली की मला काय मिळणार आहे, आनंदच मिळणार आहे. राग आसक्तीच आहे, ती काय करते, ही तृष्णा ती आनंद आणि आसक्ती सहगता सोबतच घेऊन येते आणि पुन्हा उत्पन्न होते. आणि त्याचं पुढचं कॅरेक्टरिस्टिक आहे तत्र तत्र अभिनिंदिनी. जिथे तिथे म्हणजे तुम्ही कुठेही जा, घरी राहा, बाहेर जा, समाजात जा, कोणत्याही समारंभात जा, तिथे सुद्धा या तृष्णेचंच अभिनंदन होतं. सगळीकडे तुम्हाला तृष्णाच दिसेल. हे त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे. हे फक्त एकट्या तुमची तृष्णा नाही राहत, सगळीकडे आनंद म्हणतो ना, तसलाच प्रकार आहे. तर सगळीकडे तुम्हाला तृष्णाचा उदोउदोच झालेला दिसेल. ही तृष्णेचं कॅरेक्टरिस्टिक सांगितलं आहे. आणि पुढे सांगितलेलं आहे की सय्यथीदन. तर ही जी तृष्णा कशी आहे, फॉर एक्झाम्पल, किंवा जसे की कामतणहा, भवतणहा, विभवतणहा. तर कामतणहा म्हणजे सेन्शुअल प्लेजर्स, सगळ्या सेन्सेसचे, 6 सेन्सरचे प्लेजर्स म्हणजे कामतणहा, ज्याच्यामध्ये आपण लुप्त झालेलो असतो. नंतर आहे भवतणहा, ह्या सेन्शुअल प्लेजर्स मधून भवतणहा, पुन्हा पाहिजे, पुन्हा मला चांगलं व्हायचं आहे, पुन्हा मला सत्तेची आसक्ती, मला जीवन जगण्याची आसक्ती, अजून संपत्तीची आसक्ती, अजून छान दिसायची आसक्ती. म्हणजे बिकमिंग, मला पाहिजे, पुन्हा जन्म पाहिजे, मला जास्त जगायचं आहे, मला अजून जगायचं आहे, मला पुन्हा जगायचं आहे. ही आहे भवतणा. तर आज तर आपण ह्या कामतणा आणि भवतणा बघूया. आणि विभवतणा आहे की ती म्हणजे की मला हा जन्म नको, किंवा आता हे सगळं दुःखच दुःख आहे, तर ती पण त्यांना आहे की याच्यातून मला फ्रस्ट्रेट किंवा मला नकोच आहे. किंवा एखादा भिक्खू आहे, त्याला पण ही तणाव असू शकतो की नाही, आता मी सगळीकडे दुःख बघतोय, आता मला पुनर्जन्म नको किंवा पुढचं काहीच नको. तर याची पण घाई, त्याची पण तृष्णा. ऍक्च्युली त्यांनी म्हणायला पाहिजे की एखादा जो मार्गावर चाललेला व्यक्ती आहे, धम्म मार्गावर, की जेव्हा ही तृष्णा पूर्ण होईल, जेव्हा माझा विभव होईल तेव्हा होईल, नाही का, माझा पुनर्जन्म हो न हो, आता मी माझी जी कामतणा आणि भवतणा ही शांत केली पाहिजे. पण नाही, त्याला घाई असते की मला आता काय म्हणतात, नको येर झारा. ते जे आहे ना, यांनी म्हटलेलं आहे, साधूंनी म्हटलेलं आहे का, नको नवा जन्म नको, जन्म मरण नको, आता नको येर झार. त्याची घाई नको, त्याची तृष्णा नको, ही आहे विभवतणा.
तर ह्या तऱ्हा आजच्या ज्या या अर्थकथेतून ही तऱ्हा आपल्याला बघायची आहे. दुसरे जे दोन आर्य सत्य आहे हे थोडक्यात बघूया. तर तिसरं आर्य सत्य आहे इदं खोपन भिक्कवे दुःख निरोध आर्य सच्च. तर ही तऱ्हा आहे ना भिक्खूंनो, ही याचा निरोध करा म्हणजे ह्या दुःखाचा निरोध करू शकतो. तर ते सुद्धा एक आर्य सत्य आहे, आर्य सच्च आहे. तर कसं दुःख दूर करणार, दुःख निरोध कसा करणार? तर तसा एव तण्हाय असेस विराग निरोधो. ही तण्हा आहे ना असेस विराग म्हणजे त्याचा शेष पण शिल्लक राहणार नाही. त्यागो म्हणजे त्याचा या तणाचा पूर्णपणे त्याग करता येतो. पटीनिसग्गो या पूर्ण भवचक्रातून या दुःख चक्रातून पटीनिसग्गो कम्प्लिटली म्हणजे एंटायरली निष्ठून जाता येते, मुक्त होता येते, मुक्ती. आणि शेवटी अनालयो इथे आलय त्या तृष्णेला राहायला जागा शिल्लक राहत नाही. आलय देवालय जसं असतं नाही का, तर किंवा अनाथालय किंवा कोणतीही गोष्ट जिथे स्थायी होऊ शकते, विसावते, ते सुद्धा शिल्लक म्हणजे त्याला जागा शिल्लक ठेवायची नाहीये. हे आर्य सत्य तिसरं आर्य सत्य आहे. म्हणजे ह्या दुःखाला कम्प्लिटली, ह्या तणाला कम्प्लिटली नष्ट करता येतं. हे तिसरं आर्य सत्य आहे. आणि हे कसं निष्ठ करायचं त्याच्यासाठी चौथं आर्य सत्य आहे, ते म्हणजे इदं खोगन भिक्कवे दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सच्च. तर ते आहे दुःखातून जे दुःख निरोध करायचा असेल तर त्यासाठी एकदम गॅरंटेड, ज्याला म्हणतो की आश्वासित अशी पटिपदा आहे, असा मार्ग आहे, ते सुद्धा आर्य सत्य आहे. तर त्या मार्गाला म्हणतो आपण आर्यो अष्टांगिको मग्गो. हा जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे, हा मार्गच आपल्याला या दुःखातून मुक्त करू शकतो नाही का, ह्या तण्हातून मुक्त करू शकतो. तर तो मार्ग म्हणजे सम्मा दिट्ठी, सम्मा संकल्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो, सम्मा व्यायामो, सम्मा सती आणि सम्मा समाधी. तर हे आपण याचा अभ्यास वेगळा करू शकता. तर परत आपण तृष्णेकडेच येऊया. तर असे हे 4 आर्य सत्य आहेत बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये सांगितलेले आहेत. पहिल्याच सूत्रामध्ये हे जे बुद्धांनी दिलेलं आहे 5 परिवारजकांना तेव्हा सांगितलेलं आहे. आणि हे सांगितल्यानंतर त्या 5 पैकी एक कौंडिन्य तिथल्या तिथे अरण झाले होते, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर कमिंग टू तन्हा. तर तन्हामध्ये आता आपण थोडस पहिले जे आपला जो आदाळ व्यक्ती आहे, खादाड भिक्खू आहे, तर त्या बुकेच्या बाबत किंवा फूडच्या बाबत आपण एक घटना या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की बुद्ध असं म्हणायचे का की नाही आता ही तण्हा आहे ना जेवणाची, तर तुम्ही जेवूच नका अजिबात. नाही, तसं नाहीये. किंवा त्याच्याबद्दल तुम्ही किळस उत्पन्न करा किंवा त्याला अन्न पाणी त्यागून पूर्ण तुम्ही स्वतःला पूर्ण हे करून टाका, काय म्हणतात, नष्ट करून टाका, असं नाहीये. तर एक घटना आहे की एक उपासक वत्तू धम्मपद अठ्ठकथा आपली ही झालेली आहे, धम्मपद क्रमांक 203. तर ती जे उपासकांना माहिती नाही आहे हे धम्मसाकाच्याची पीपीटी किंवा व्हिडिओ त्यांनी जरूर बघावा. तर त्यामध्ये बुद्ध म्हणतात जिगच्छा परम रोगा संखारं परमं दुःखा एतं यत्वा यथाभूतं निर्वाणं परमं सुखं. तर ही जी भूक आहे ना, हे काय आहे, परम रोग आहे. रोगच आहे तो, कसा आहे ते पुढे बघू आपण. आणि संखारं परमं दुःखा, हे जे संखार आहेत नाही का, पंचस्कंद आहेत, हे सुद्धा दुःख आहेत. हे एतं यत्वा यथाभूत, हे जेव्हा आपण यथाभूत जाणतो आणि त्यावेळेस जो जाणतो एतं यत्वा जाणल्यावर निब्बाणं परमं सुखं, त्याला परम निब्बाणाचं परम सुख लाभतं. तर कथा अशी आहे की
एक उपासक वत्तू एका ठिकाणी बुद्ध गेलेले असतात आणि त्या गावामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक गरीब माणूस असतो, शेतकरी. आणि त्या शेतकऱ्याला माहिती होतं की बुद्ध या गावामध्ये आलेले आहेत, धम्मसभेत येणार आहेत आणि मला धम्म ऐकला पाहिजे, श्रवण केला पाहिजे म्हणून जातात. आणि बुद्धांना माहिती असतं की हा जो गरीब माणूस आहे याची चांगली म्हणजे अवस्था आहे की हा धम्म ग्रहण करू शकतो, हे त्यांना माहिती असतं. तर हा जो गरीब शेतकरी आहे तो आपल्या शेतीचे सगळे कामं करायला, म्हणजे ते सगळं आवराआवर ज्याला म्हणतो ना, त्याच्यासाठी तो काय करतो, आपल्या बैलांना वगैरे व्यवस्थित बांधून आणि शेतीकडे जाताना म्हणजे शेतीकडे जाऊन ती सगळी व्यवस्था करून मग म्हणतो की आता हे सगळं झाल्यानंतर मी आता विहारात जाईल जिथे बुद्ध धम्मदेशना देतील आणि मी ती नक्कीच ऐकेल. तर हे करत असताना, ही आवराआवर करत असताना त्यांचा एक बैल आहे, जो बांधलेला बैल असतो तो निष्ठून आहे ना, तो आजूबाजूला भटकत हरवून जातो. आता शेतकऱ्याला प्रश्न पडतो की मला बैल तर शोधावं लागेल, त्याशिवाय मी कसंही करणार, माझे रोजीरोटीचा प्रश्न आहे. तर तो काय करतो, हा शेतकरी बैल शोधायला जातो जंगलामध्ये आणि त्याची पूर्ण त्याचे हाल होतात खूप, सापडत नाही तो बैल. तो घामाघूम होतो, थकलेला असतो, ते जेवलेला नसतो तो. आणि त्याही परिस्थितीत खूप प्रयत्न करून करून जंगल शोधून त्याचा तो बैल सापडतो, नाही का. आणि तो बैल सापडल्यानंतर घाईघाईमध्ये तसाच घामाघूम अवस्थेत तो बैलाला बांधून ठेवून देतो परत जिथल्या तिथे आणि धावत पळत तो धम्मसभेत आलेला असतो. तर तो येईपर्यंत बुद्ध धम्म द्यायचे थांबलेले असतात, दुपार झालेली असते आणि सगळ्यांना कळतच नाही की बुद्ध धम्म का देत नाही, धम्मदेशना का देत नाहीये. तर त्यावेळेस मग पुढे काय होतं की मग तो व्यक्ती आला, तो शेतकरी आला, तहानलेला, भुकेला, घामाघूम झालेला आणि मग तो बसला की आता मला धम्म ऐकायला मिळेल. त्यावेळेस बुद्ध त्यांच्याकडे बघतात आणि त्यांचे सहाय्यक भिक्खू असतात, त्यांना म्हणतात की काही भोजन आहे का. तर इतर भिक्खू म्हणतात की हो आहे ना म्हणते आहे. तर म्हणतात की या गरीबाला, या शेतकऱ्याला आधी भोजन द्या आणि भोजन दिल्यानंतर मग भोजन दिल्यानंतर तोपर्यंत बुद्ध अजूनही थांबलेले आहेत. मग तो भोजन करतो, आरामात हात धुतो, तोंड धुतो आणि मग रिलॅक्स येऊन निवांतपणे येऊन बसतो बुद्धांसमोर आणि मग बुद्ध धम्मदेशना देतात. आणि धम्मदेशनानंतर त्या ठिकाणी तो जो शेतकरी, गरीब शेतकरी आहे तो तिथल्या तिथे स्वतःपन्न होतो. तर यानंतर भिक्खू मध्ये चर्चा सुरू होते की बघा, बुद्धांनी एका व्यक्तीला, बुद्ध तर म्हणतात की भोजनावरती तुम्ही नियंत्रण ठेवा, असं करा तसं करा. आणि या बनतेंनी काय केलं, बुद्धांनी काय केलेलं आहे की हे भिक्खू येईपर्यंत, हा व्यक्ती येईपर्यंत त्याला आधी भोजन दिलं आणि नंतरच मग धम्मदेशना दिली. त्यावेळेस बुद्ध सांगतात की भिक्खूंनो, उपाशी पोटी धम्म कोणी ग्रहण करू शकत नाही. हा काय आहे, ही अत्यावश्यक जी गोष्ट आहे आपल्या शरीराची, हे भोजनाचा भाग आहे. या ठिकाणी बुद्ध सांगतात की आवश्यकता आणि त्याची आसक्ती याच्यामधला फरक सांगतात की नीड आणि ग्रीड लक्षात घ्या. तर ही आवश्यकता होती त्याची, म्हणून मी थांबलो होतो. आणि ही जी भूक आहे किंवा हे जे जेवणाची आवश्यकता आहे, नीड आहे, ती कशी आहे, जिगतच्या परमारोगा ही मोठा रोग आहे. तर तो रोग कसा आहे की यस्मा अय्यो रोगो सकिंग चिकित्सतो. एखादा साधा रोग असला तर काय होतं की त्याची चिकित्सा केल्यानंतर विनसती, तो रोग चालला जातो, नाही का. तंदंग वसेन वा पह्यती, तो निघून चालला जातो छोटासा. पण मोठा रोग असेल तर, किंवा ज्याला म्हणतो की गंभीर आजार असेल तर त्याला काय करावं लागते, वारंवार 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 औषध द्यावं लागते. त्याचप्रमाणे या भूकेचं आहे, जिगतच्या म्हणजे भूक. तर जिगतच्या पण निश्च कालं तिकिच्छ तब्बा येवाती शेष रोगानं अयंग परमाना. तर हे आहे
म्हणून जिगेच्छा परमरोगा म्हटलेला आहे की पुन्हा पुन्हा आज भूक लागली की परत उद्या भूक लागते, परत परवा लागते, परत, म्हणजे हे इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. आणि ही नीड आहे, या नीडला परमरोगासारखं आपण बघितलं पाहिजे. तर ती जी नीड आहे त्याच प्रमाणामध्ये आपण ती पूर्ण केलेली पाहिजे. आणि संखाराचा अर्थ दिलेला आहे पंचखंदा. आता तुमचा याचा इथे आपल्याला जिगतच्या परमारोगाचं विश्लेषण आणि जेवणाची आवश्यकता या ठिकाणी आपण बघितलेली आहे की ही नीड आहे. आणि आता दुसरी गोष्ट आहे, आता ही जी आपण उदाहरण का घेतलं, हे ऑब्झर्वेशन का करतो आहे की बुद्धांना त्याचं महत्व सांगायचं की भोजन किती आवश्यक आहे. ओके. आणि दुसरी कथा आहे पसे नदी कोसलवथू, त्याच्यानंतरची लगेच गाथा आहे धम्मपद क्रमांक 204 मध्ये. हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मी फास्ट घेतोय, पण ते सांगणं आवश्यक आहे. तर पसे नदी राजा आहे ना, हा एक फार खादाड राजा होता, सगळ्याला माहिती आहे. तर तो एकदा काय झालं की खूप खाऊन पिऊन तो बुद्धांच्या याच्यामध्ये विहारामध्ये आला. बुद्ध देशना देत असताना येऊन बसला आणि त्याच्याच्यानी बसून होत नव्हतं बरं का. आणि ही वॉज फिलिंग पेन, म्हणजे इतका रेस्टलेस होता, इतकं त्याचं हे, आणि झोपू शकत नव्हता. पोटामध्ये अस्वस्थ वाटत होतं त्याला. आणि हे बुद्धांच्या लक्षात आलं. तर त्यावेळेस बुद्धांनी, मग राजा असो की काही असो, त्यांनी मग सांगितलं की राजा तुम्हाला बरं नाही वाटत का, तुम्ही जास्त जेवलात का. तेव्हा सांगतात की राजा मी तो पसंत म्हणतो की मी फार जास्त अति जेवलो आहे, त्यामुळे मला असं अस्वस्थ वाटत आहे. त्यावेळेस बुद्ध काय म्हणतात की हे वर्सेस बघा. मिद्दी यदा होती महग घसो च निद्दायिता संपरिवर्त साई महावराहो. महावराहो म्हणजे मोठं डुक्कर, निवाप पुठ्ठो पुष्ट धष्ट पुष्ट पुनः पुनः गभम तेती बंधो. तर जो व्यक्ती खादाड असतो तो कसा असतो की मिद्दी, आळशी, महागसो, निग्लिजंट, निद्रायती म्हणजे झोपणारा, लोळणारा, ज्याप्रमाणे एखादा डुक्कर असतो. आणि हा असा व्यक्ती, खादाड व्यक्ती, पुन्हा पुन्हा गब्बम उपेती, पुन्हा पुन्हा गर्भात जन्म घेतो. तर का घेतो की आता इथे डायरेक्ट कनेक्शन आहे की तुम्ही जर अति खाल्लात तर तुम्हाला ह्या गब्बमुपेती म्हणजे तुम्हाला निब्बाण प्राप्तीला प्रयत्न करायला वेळच नाही मिळणार, किंवा तुम्ही रेस्टलेस राहणार. तर तुम्ही कसं काय प्रॅक्टिस करणार, नाही का. तुम्ही आळशी आहे, लोळणारे आहे, त्यामुळे त्याचा पुन्हा पुन्हा जन्म होणार. या अर्थाने गब्बम उपेती. आणि मंद म्हणजे मंदबुद्धी असा होतो. आणि त्या उलट भोजन नाम मत्ताय म्हणजे भोजने मतयुता, यावर सुद्धा आपली धम्मसाकच्या झालेली आहे की जो भोजन मतयू असतो तो मत्त भोजिनो ही सुखं होती, तोच नेहमी सुखी असतो जो मात्रेमध्ये भोजन करतो. मनुजस्य सदा सतीमतो. तो जो व्यक्ती सदा सतीमतो, माइंडफुल असतो भोजनाच्या बाबतीत. मत्त जाणतो लत्त भोजने, जो आपली जेवणाची मात्रा जाणतो, योग्य मात्रा जाणतो. तनुकस्य भवंती वेदना, तो वारंवार आजारी पडत नाही. त्याच्या शरीरात वेदना कमी, तनुकस्य थोड्याशा वेदना कमी होता, म्हणजे वेदना मिनिमाइज होता. आणि सनिकं जिरती आयु पालयन, म्हणजे त्याचं वयमान वाढतं, तो जास्त वर्ष जगतो आनंदाने. या ठिकाणी बुद्ध सांगत आहेत. दोन कॉन्ट्रॅडिक्ट म्हणजे एक विरोधी उदाहरण यासाठी घेतले की बुद्ध एका बाजूला सांगतात की भोजन आवश्यक आहे, दुसऱ्या बाजूला सांगतात की भोजन मतयुता, तुमची भोजनाची मात्रा तुम्ही ठरवली पाहिजे. तर अशी ही याची गोष्ट झाली की या कथेनुसार धम्मपद आजच्या जो भोजनालोलुप आहे की नाही, हा जो व्यक्ती आहे याच्या बाबतीमध्ये हे सांगत आहेत. हे सगळं सोडून देतो आणि परत तो भोजन मतयू झाल्यानंतर तो मग बुद्धाला सांगत असतो की म्हणते मी आता खूप हलकं हलकं वाटतं, मला धम्म पालन करणं खूप सोपं जातं. मी जेव्हा मेडिटेशन करतो तेव्हा मला झोप येत नाही,
त्यामुळे माझी खूप छान धम्माकडे प्रगती होत आहे. तर असा हा फायदा आहे भोजने मतयुता याचा आहे. तर ही जी तृष्णा आहे ना, ह्या तृष्णेचं आपण विस्ताराने थोडस बघितलं तर केवळ भोजनाचीच तृष्णा आपल्याला दुःखात लोटत नाही, तर इतर गोष्टी सुद्धा, इतर तृष्णा ज्या आहेत आपल्या सांसारिक तृष्णा आहेत ना, सेन्शुअल प्लेजर्स आहेत, ते कसे आपल्याला दुःखामध्ये लोटतात त्याचे काही उदाहरण आपण बघूया. तर आपण कलह विवाद सुत्त खुद्दक निकायामध्ये आहे 5.49 त्याच्यामध्ये बुद्धाला एक प्रश्न विचारला जातो की कुतो पहुता कलह विवादा. आता आपण डायरेक्ट कलहापर्यंत आलेलो आहे आणि रिझन काय आहे तर तृष्णा आहे, तर ती कशी आहे. जे काही आपल्याला ह्या पूर्ण विश्वामध्ये जो कलह दिसतोय तो कलहाचं कारण काय, जो नात्यामध्ये जो कलह आहे तो काय आहे, इवन राष्ट्रामध्ये झालं, इवन घरामध्ये झालं, वैवाहिक जीवनात झालं, हा कलहाचं कारण काय आहे. कुतो पहुता, व्हॉट इज द रिझन. परिदेव शोका, लॅमेंटेशन, इतकं रुदन, आक्रोश का, सहमच्छराचं, स्टिंगरलीनेस, ग्रीड का आहे, स्टिंगिनेस सॉरी, ही का आहे, धनलोलुपता, मच्छरा म्हणजे धनलोलुपता, ही का आहे, मानातिमाना, हा एवढा इगो का आहे, सहपेसुना, इतके लोक पेसुना म्हणजे पिसुना वाचा किंवा वाईट का वागतात, कुतो पहुता, इतके अकुशल कर्म का करतात, कुतो पहुता, स्लँडर्स, जागोजागी स्लँडर्स का करतात, ते तदिंग ब्रुही, हे मला सांगा शास्ता. अशी विनंती जेव्हा करण्यात आली बुद्धाला, त्यावेळेस बुद्धाने एकच उत्तर दिलं, ते म्हणजे आजचा टॉपिक आहे. पिय पहुता कलह विवादा, परिदेव शोका सहमच्छराच, मानातिमाना सहपेसुनाच, मच्छेर युक्ता कलह विवादा, विवादस जातेसु पेसुनानी. पिय पहुता म्हणजे जे जे मला पाहिजे, जे जे मला प्रिय आहे त्याची जबरदस्त तृष्णा, आसक्ती, हेच सगळ्या कलह विवादाचं, लॅमेंटेशनचं, तुमच्या सगळ्या गोष्टीचा इगो, पिसुना वाचा आणि इतर गुन्हेगारी, हे सगळं याचा जे मूळ आहे ना ते आहे तृष्णा. प्रिय तू मला पाहिजे म्हणजे मलाच पाहिजे, ही ही बुद्धाने ह्या कलह विवादामध्ये सांगितलं आहे. तर ही तृष्णा जी आहे ना, ही जागतिक स्वरावर दिसते आपल्याला आणि स्थानिक स्वरावर सुद्धा दिसते. आता एक उदाहरण घेऊया आपण. किती आहे ओके. तर आपण जर जागतिक स्तरावरती बघितलं की आता हे इराण आणि अमेरिका याचं जे युद्ध आहे, तर याच्या रूट मध्ये जर आपण गेलो तर आपल्याला हे लक्षात येईल की कशी तृष्णा या घटनेमध्ये, याच्यामध्ये ठासून भरलेली आहे. तर हा जो युएसचा जो प्रमुख आहे, आपण त्याबद्दल काही हे नाही करणार, कोण व्यक्तिमत्वाचा आपल्याला काही नाही करायचं आहे. तर हा व्यक्तीला वर्चस्व पाहिजे आहे. वरून काय दाखवतोय हा जो देशप्रमुख काय सांगतो की नाही, मला ह्या अमुक अमुक कंट्रीमध्ये, या इराणमध्ये अव्यवस्था आहे, सगळा अत्याचार होतोय, तुमच्याकडे खूप सारे अणुशस्त्र आहेत, ते तुम्ही नष्ट केले पाहिजेत आणि आम्ही तुम्हाला नियंत्रित करणार, आमचं तुम्ही ऐकलं पाहिजे. ही एवढी सत्ता लोलुपता आहे, स्वतः सत्ता पिपासू आहे. हा, आणि तो त्यांना जाऊन सांगतो, बरं सांगत नाही तो ओरली, तो म्हणतो की तुम्ही जर माझं ऐकलं नाहीये आणि तुम्ही माझ्याप्रमाणे, माझ्या मर्जीप्रमाणे तुम्ही नियंत्रित नाही झाला माझ्या याच्यामध्ये, तर मी तुमचा सर्वनाश करेल. तर ही जी सत्ता लोलुपता आहे, तर त्या अर्थाने बरं ही जी तृष्णा आहे, सत्तेची तृष्णा आहे, आसक्तीची जी तृष्णा आहे, ती केवळ मटेरियलिस्टिक नाही आहे, ती आहे अजून, म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे त्या गोष्टी, ज्या आहेत विकृत लैंगिकता, म्हणजे अशी भयानक विकृती, ती म्हणजे काम तणामधली
ही सुद्धा तृष्णा जबरदस्त भरली आहे एका राष्ट्रप्रमुखाकडे. आता दुसरीकडे जो जो देश आहे, समजा आता इराण आहे असं आपण बघूया, तो कशाला ऐकेल याचं? तो तर उत्तर देणारच आहे ना. तर त्या अर्थाने जर बघितलं तर इराणचं कुठे चुकतंय? इराण तर तो आपलं काम करतोय, त्याला जेवढं प्रखर उत्तर देता येईल तो तर म्हणतो आम्ही मरायला तयार आहोत, पण तुझं नाही, तुझं वर्चस्व आम्हाला नको आहे. तर या संपूर्ण घटनेमध्ये आपल्याला जर बघितलं तर ही जी याचं जर रूट जर बघितलं तर ती आहे कामतण्णा आणि भवतण्णा, ही ठासून भरलेली आहे. आणि ही जोपर्यंत आहे तोपर्यंत हे असाच कलह विवाद, कलह क्वारल्स अँड विवाद म्हणजे डिस्प्यूट हे शांत होऊ शकत नाहीत. हे बुद्धांनी कलह विवादात सुद्धा सांगितलेलं आहे. तर याच्यावरती उपाय पण सांगितला आहे. तो उपाय म्हणजे ह्या तृष्णेचा पहिले तुम्ही नाश करा. युद्ध म्हणजे युद्ध हे काही पर्याय नाही आहे तुम्हाला सुखाचं, हे याचं सोल्युशन नाही आहे. पहिल्यांदा तुम्ही युद्ध न करता पहिले स्वतःची तृष्णा नष्ट करा, असं बुद्ध या कलह विवादात सूत्रामध्ये सांगत आहे. आता दुसरं उदाहरण आपण घेऊया नॅशनल लेवलचं. आता त्या संदर्भात आहे तृष्णेमधून मला हे ते हायलाइट करावं असं वाटतं म्हणून सांगतोय की आता ज्या आपल्या स्टेटमध्ये जी भयानकता सुरू आहे, या भयानक मध्ये तृष्णाच आहे भरलेली. सांगतोय जो जो सत्ताधारी आहे किंवा जो पॉलिटिशियन आहे तो काय सांगतोय की सबका विकास, हा अच्छे दिन, जनताची आम्ही अहोरात्र सेवा करतोय, हे सगळं सांगतोय. पण त्याच्या मागे त्याच्या मनामध्ये जी तृष्णा भरलेली आहे, प्रलोभन आहे, मुसाबादा करतोय, तो पाणाती पाता करतोय, अदिन्न दाना करतोय, सुरामेरय करतोय आणि वशपाठ परत इथे आलेला आहे कामुकता, गलिच्छ कामुकता. म्हणजे मला आपल्याला ते उच्चारायलाही केळसवानं वाटतं, इतका भयंकर प्रकार सुरू आहे. आणि ही आहे तृष्णा. ही तृष्णा या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत आहे. तर ती आहे पीय पहुता. आणि ह्या पीय पहुता हेच कारण आहे, हे जे कलह विवाद निर्माण झालेले आहेत आपल्या देशामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा ही पीय पहुताच, ही अतितृष्णाच, अति आसक्तीच कारणीभूत आहे असं आपल्याला दिसून येतं. अजून एक उदाहरण आपण डायरेक्ट वैयक्तिक पातळीवर जर बघितलं तर अजून एक उदाहरण देतो. तर काय आहे की पुन्हा तोच प्रश्न की कशामुळे कलह विवाद? वैयक्तिक जीवनात बघा, फॅमिली लाईफ मध्ये तिथे सुद्धा हेच आहेत, ह्याच गोष्टी आहेत. मीपणा, माझं, मी कशाला तुमचं ऐकू, मी कशाला तुझं ऐकू, माझं वर्चस्व, मी श्रेष्ठ, नाही का? आणि याच्यातूनच एकमेकांमध्ये जे विचाराचं जे हे होतं, कॉन्ट्राडिक्शन होतं, जे जे टसल होते, त्याच्यातूनच परिदेव चोकू, लॅमेंटेशन निर्माण होतं. सहमच्छरा, पुन्हा त्याच्यामध्येच इगो आलाच, धनालोलुपता आलीच, मान, इगो आलाच, मानातिमान, अतिमान खूप जास्त प्रमाणात, परत पिसुनावाचा आलीच, मच्छहेर आलाच, नाही का? आणि हे सगळे कशामुळे? विवाद जातेसु पेसून आणू, या विवादातूनच पेसून आणू. म्हणजेच वेगवेगळे असे भयंकर म्हणजे जसं की सुरामेरय सारखे भयंकर स्लॅन्डर्स, पेसुनानी म्हणजे स्लॅन्डर्स किंवा अकुशल कम्म. सुरामेरय होतं कामेसु मिच्छाचारा, अति कामेसु मिच्छाचाराच्या विकोपाला गेलेले असतात. आणि अशा पद्धतीने एकमेकांचे जे जे रिलेशनशिप आहेत हे कलहात रूपांतर होतात. या ठिकाणी सुद्धा आपण बघितलं तरी पीय पहुता हेच कारण आहे, तृष्णा हेच कारण आहे एकमेकांमध्ये कलह निर्माण होण्याचं. तर सगळ्या ठिकाणी आपल्याला जसं मगाशी म्हटलं की तन्हा तत्र तत्र अभिनंदिनी, ती जागोजागी तिचं इन्व्हॉल्वमेंट आहेच तृष्णेचं. तुम्ही कुठल्याही लेवलला बघितलं तरी. तर त्याचं सोल्युशन काय आहे, मग करायचं काय? तर बुद्धाने सांगितलेलं आहे, अरियो
अठ्ठंगिको मको, तोच एक सोल्युशन आहे. लेट गो ते होतं का, खरंच होतं का आपल्याकडून? कोणत्याही गोष्टीमध्ये एका ठिकाणी म्हटलेलं आहे कवीने, वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना न मुमकिन, नाही का? वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन, उसे एक खूबसूरत मोड़ पर छोड़ना अच्छा. ह्या लाईन जरी आपल्याला एकदम परिचयाच्या असल्या तरी याच्यामध्ये धम्म ठासून भरलेला आहे. याच्यामध्ये बुद्धाचा संदेश आहे, लेट गो, उपेक्षा भाव. हा आपल्यामध्ये जोपर्यंत येत नाही, जोपर्यंत आपण ही तृष्णा ही त्या पद्धतीने यथाभूत त्याचं ज्ञान होत नाही, की अरे तृष्णा इथे उत्पन्न होते, ज्याला मी म्हणतोय तो मी नाहीच आहे. परत या ठिकाणचं डायरेक्ट रिलेशन जेव्हा म्हणतो मी लेट गो, किसी खूबसूरत मोड पे छोड़ना अच्छा, लेट गो करतो, त्या ठिकाणी आहे अनंत लक्षण सूत्र. अरे माझाच मी नाही आहे, जेव्हा मी स्वतःला आपलं स्वतःचं अवलोकन करतो, स्वतःचं निरीक्षण करतो, अनालाइज करतो, त्यावेळेस तुम्ही उपेक्षा भाव अप्लाय करता आणि उपेक्षा भाव ही तुमच्या लिबरेशनची सुरुवात असते. तिथून मग तुम्ही हळूहळू तुमची जी तृष्णेचे जे रूट्स आहेत ना ते ढिले म्हणजे लूज व्हायला लागतात. आणि अशा पद्धतीने शेवटी कन्क्लुजन हेच आहे की तुम्हाला तृष्णेचा क्षय करण्यासाठी आर्य अष्टांगिक मार्ग हाच एकमेक पर्याय आहे. या ठिकाणी आपण समजलं पाहिजे. तर आता हे पूर्ण आपण याचा आढावा घेतला तर पचुपन्ना कथामध्ये आपण बघितलं की लोल भिक्खू अनुपम कथामध्ये लोल पुरिसो, नाही का, हाच तृष्णेचा दूत आहे. तर निष्कर्ष असे आहेत की भोजनाची किंवा इतर कोणतीही तृष्णा हेच दुःखाचं मूळ कारण आहे. सतीमान मनुष्य भोजनाची तृष्णा सोडून देतो, जो माइंडफुल आहे, सजग आहे, तो योग्य मात्रेतच भोजन घेतो, तो कमी आजारी पडतो आणि त्याचे आयुष्यमान वाढते. तृष्णाच तुम्हाला अकुशल कर्माकडे जाते आणि तृष्णाच हा कलह विवादाचे मूळ आहे. त्यामुळे ही तृष्णा जर आपल्याला नष्ट करायची असेल तर आपल्याकडे बुद्धांनी असा सुंदर मार्ग दिलेला आहे. इदं खूपन भिक्खवे दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य सच्चंग. तृष्णा सोडून द्या आणि ते तृष्ण सोडायसाठी अयमेवं आर्यो अठ्ठंगिको मग्गो, हा आर्य अष्टांगिक मार्गच तुम्हाला निब्बाणाकडे घेऊन जाईल, तृष्णेतून मुक्त करेल. भवतु सर्वमंगलम्. साधू 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 सर. साधू साधू साधू. खूपच सुंदर सर पठ्यकथा सांगितली आणि त्याच्यानंतर तुम्ही जे आर्य अष्टांगिक मार्ग जो 4 आहे सत्य ते सुद्धा खूप सुंदर पद्धतीने खूप छान समजावून सांगितले. आता अगर कोणाचे प्रश्न असतील तर सरांना जरूर विचारा. आता प्रश्न उत्तरासाठी हा मंच आता खुला झालेला आहे. प्रश्न बहुतेक नाही आहे. विषय साधा होता आणि आपल्या जीवनाशी निगडीत होता, त्यामुळे मी थोडासा इलॅबोरेट करण्याचा प्रयत्न केला आहे. भारती मॅम तायडे मॅडम. भारती ताई बोला मॅडम. हॅलो सर्वांना, सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. लमाने सर, आपण नेहमीप्रमाणेच फार सविस्तर 5 संदर्भ देऊन आपण हे जातक संपवलं. आपले खूप खूप धन्यवाद. सर, मला हे म्हणायचं आहे की हे जातक तृष्णेवर आहे. तर इच्छा, तृष्णा आणि तन्हा यामध्ये काही फरक आहे की हे एकच आहे सर्व? इच्छा होणं म्हणजे तृष्णाच आहे, पण ती तुमची नीड आहे की नाही आहे त्यामधील एक लाईन आहे. ती लाईन आपल्याच निदर्शनास आली पाहिजे की ही माझी तृष्णा आहे की ही माझी गरज आहे. आणि तन्हा पण ते एकच आहे का? तन्हा म्हणजे तृष्णा. एकच. म्हणजे तृष्णा, तन्हा आणि इच्छा हे सर्व एकच आहे, एकच शब्द आहे. बरोबर. ओके, ठीक आहे सर, धन्यवाद सर.
आणखी कोणाचे प्रश्न असतील तर जरूर विचारावे. सर मला एक विचारायचं नव्हतं, मला ते कळलं नाही हा. की की आपण खूप घाई करतो की हा जन्म नको मिळो वगैरे, हे तुम्ही हा शब्द बोलला ना, हो. ते मला कळलं नाही सर. मला ओके please ओके थोडं- ओके ओके हा तो ऍक्च्युली आज त्याला मी थोडं साईडलाच ठेवलं, कारण विभव तृष्णा कशी आहे की मला हा जो पुन्हा पुन्हा मला जे भोगावं लागत आहे नाही का, मला हे संसारातलं काहीच नको आहे. म्हणजे एक प्रकारचं त्याचा वियोग होऊन आता अजिबात मला त्याच्यात नैराश्य आलेलं आहे, नको आहे मला ते. दॅट इज विभव तृष्णा. पुन्हा जन्म नको, या जन्मातही मला आता जगायचं नाहीये. एकीकडे एक व्यक्ती म्हणतो की मला ऐश्वर्य पाहिजे, मला मालमत्ता पाहिजे, मला प्रसिद्धी पाहिजे, हा एक भाग झाला. दुसरा व्यक्ती म्हणतो की मला अजिबात काहीच नको, मला स्वारस्यच नाहीये, ही विभव तृष्णा आहे आणि मला जगायचं पण नाहीये. ओके सर. हॅलो हा बोला मॅडम. सर, अंजना बोलतेय. ऍक्च्युली मला एक प्रश्न आहे, विषयाला धरण आहे की नाही माहित नाही. बोला. हँड रेस करण्याचं ऑप्शन येत नाही म्हणून मी नाही केलं. मला विचारायचं की बुद्धांना 32 लक्षणं आणि चक्रवर्ती राजाशी पण 32 लक्षणं आहेत, बरोबर? हो हो. आणि बुद्ध झाले म्हणजे 32 लक्षण बुद्ध झाले तर ते निब्बाण प्राप्त करून म्हणजे पूर्ण येऊन जातं. मग जर चक्रवर्ती राजाचे पण तेवढेच लक्षण आहेत तर तो तर सगळं म्हणजे प्राणहत्या हे ते करतो, मग त्याची गती काय असेल? मी प्रश्न ह्याच्यासाठी विचारलं की तुम्ही एक उदाहरण दिलं आताच्या ह्याच्यामध्ये की दुश्मन म्हणजे मारणं आपल्या संरक्षणासाठी मारणं म्हणजे हत्या नाही होत, म्हणून मला हा प्रश्न झाला. बरोबर. ओके. तर परत तुमचा प्रश्न काय मला नाही कळला की गती मला गती जाणून घ्यायची. बुद्धांची गती तर निब्बाण, तर चक्रवर्ती राजाची गती काय असू शकते? काय असू शकते? हा. ओके. ते त्यांचे कर्म कसे आहेत की त्यांनी ज्या हत्या केलेल्या आहेत त्याचं म्हणजे काय म्हणतात की चित्ताचं जे चेतना आहे, चेतना अहं भिक्कवे कम्मं वदामी, त्यांनी हत्या ज्या हेट्रेट मधून केलेल्या आहे की ती त्यांची आवश्यकता होती. ही अशोक राजाचं उदाहरण घेतलं तर ती जी याच्यानंतरची गोष्ट धम्म घेतल्या आधी तर त्यांनी हत्या केलेल्या आहेत युद्ध जिंकायसाठीच, तर तो राजाचा धम्म असेल किंवा त्याच्या मनामध्ये जर द्वेष असेल तर त्याची त्याप्रमाणे गती राहील. आणि जर तो एक केवळ स्वतःचं संरक्षण म्हणून हत्या करत असेल तर त्याची त्याप्रमाणे गती राहील. म्हणजे सुगती म्हणजे होणं थोडंसं पॉसिबिलिटी कमीच आहे असंच ना? हो. ओके, थँक्यू. हा बोला मॅडम. पवित्रा मॅडम बोला. सर, नमो बुद्धाय. सर, मला एक विचारायचं होतं की हे विभव तन्ना आहे यावर मला जरा थोडं म्हणजे अजून जाणून पण घ्यायचं होतं, त्याच्यावर थोडा एक प्रश्न होता. मग मला आधी जाणून घ्यायचं आहे. ओके. विभव त्यांना म्हणजे आज तेवढा मी त्याच्याकडे लक्षच नाही दिलेलं आहे, पण एक सांगतो की आपल्याला नकोच आहे सगळं, तीच विभव आहे. भवाच्या विरुद्ध भव म्हणजे काय आधी हे समजून घेऊया. भव म्हणजे बिकमिंग बिकमिंग बिकमिंग, म्हणजे मला पुन्हा जन्म पाहिजे, पुन्हा हे सगळं उपभोगायचं आहे, मला सगळे सेन्शुअल प्लेजर्स उपभोगायचे आहे. आणि जेव्हा मला सेन्शुअल प्लेजर्स उपभोगायचे आहेत तेव्हा माझा पुनर्जन्म, कारण माझ्याकडे तृष्णा आहे. त्यामुळे ही भवाची जी प्रक्रिया आहे, भवाच्या प्रक्रियेला लागणारं इंधन जे आहे तुमच्याकडे ते सुरू आहे, त्यामुळे ते भव. पण त्याच्या विरुद्ध आता एखाद्या त्या भव तृष्णेपासून दूर जाण्याचा प्रयत्न केलेला व्यक्ती आहे आणि त्याला खूप घाई आहे की माझे हे सगळे विकार, ही तृष्णा लवकरात लवकर नष्ट झाली पाहिजे ना, लवकरात लवकर मी या भवचक्रातून मुक्त झालो पाहिजे. त्याची जी घाई आहे, त्याची आसक्ती आहे, ती अभिभवताना ती पण तृष्णा नकोय. बुद्ध म्हणतात
तुम्हाला निब्बाण मिळण्याची घाई पण नको. मला तेच विचारायचं होतं सर, की तेच विचारायचं आणि होतं मला. घाई म्हणजे आसक्ती नको त्याची. तुम्हाला सम्मा व्यायाम सम्मा प्रयत्न करायचे आहेत, पण मुझे निब्बाण नाही चाहिए, निब्बाण नाही मिला, निब्बाण नाही मिला. आता म्हणते आनंदांचं तसंच झालं होतं की त्यांनी एक्सेप्ट करून टाकलं होतं की शेवटी मी म्हणजे मला नाही, मी या स्थितीत आहे. आणि त्यांनी एक्सेप्ट केलं की मी आता म्हणजे मुक्त झालेलो नाही आहे, मी अजून अर्हत झालेलो नाही आहे, हे त्यांनी एक्सेप्ट केलं. कारण त्यांना दुसऱ्या दिवशी कॉन्फरन्स पहिल्या संगतीमध्ये त्यांना जायचं होतं, पण ते अर्हत नव्हते म्हणून त्यांना जाता येत नव्हतं. पण त्यांनी ते एक्सेप्ट केलं आणि ज्या वेळेस त्यांनी एक्सेप्ट केलं ते लगेच अर्हत झाले. ते रात्रीच्या पहरी ते अर्हत झाले होते. थोडासा फरक आहे त्यामध्ये. तर ती जी भव प्रक्रियाच्या याच्यामध्ये निब्बाण मिळवण्याची पण आसक्ती नको, घाई नको. हा सर, नाही ते आता थोडं स्पष्ट झालं, पण तेच म्हणजे आसक्ती नको. मला काय मगाशी हे झालं होतं की कुठलीच आसक्ती नको, म्हणजे निब्बाणाची नाही, पण आसक्ती नको. आता तुम्हीच उत्तर दिलंय. हा म्हणजे जसं भवतनात आहोत आपण, आणि एक क्षण या एखादी वेळ येते अशी की आपल्याला ते कळतं की नाही, नको आता, हो हो. परत जन्म नको, असं तोंडातून निघून जातं एक क्षणात. पण ते क्षणापुरतं जर त्याचा कंटिन्युअस तुमच्या मनात तेच राहिलं तर दॅट बिकम्स हा. त्यांना. अच्छा, तेच म्हटलं, ते मला थोडं क्लिअर करून घ्यायचं होतं की असं म्हणजे हे होतं काय. त्यांना कशी आहे, पूर्ण भाविक आहे, पुन्हा पुन्हा उत्पन्न होत आहे, हा, ती कॅरेक्टरिस्टिकच आहे. तर ती जर तुमची कंटिन्युअस टेंडन्सीच बनलं, तुमचा स्वभावच बनला असेल तर मग ती झाली विभव त्यांना. ठीक आहे सर, धन्यवाद सर. पुढे जायचं का मॅडम? हो, अलकाताई. फक्त त्याआधी मला खरंच सरांचे अभिनंदन करायचे आहे. खूप सुंदर सर आजचे व्याख्यान तुम्ही घेतले. आणि अलकाताईंच्या नागपूरच्या मैत्रिणी आहेत, त्या एक ताईंनी आपल्या गुगल मीटसाठी मीटिंगसाठी दान दिले आहे. तर त्याबद्दल खूप खूप साधुवाद ताईंना आजच्या त्यांच्या ह्या कार्यासाठी. आणि अलकाताई मिसाळकर सर आहेत, तर मिसाळकर सर बोलतील. हो हो सर. सरांना विनंती करते की आजच्या जातक वंदनावर थोडंसं मार्गदर्शन करावे. मिसाळकर सर. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आज जे दूत जातक आज लबाने सरांनी आपल्याला सांगितलं, आणि हे इतक्या चांगल्या प्रकारे सांगितलं त्यांनी. दूत हे कशाचं, दूत म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह आहे, तो कोणाचा प्रतिनिधी आहे, तर तृष्णेचा प्रतिनिधी आहे. आणि तृष्णेसंबंधी लबाने सरांनी इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि म्हणजे जागतिक युद्ध आहे किंवा देशातील वातावरण आहे किंवा कौटुंबिक किंवा वैयक्तिक पातळीवर त्यांनी तृष्णेचा खूप विश्लेषण करून सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांचं खूप खूप कौतुक, आणि नेहमीच ते चांगलं सांगतात. आणि एक छोटा विषय कसा तो एलॅबोरेट करायचा, कसा सविस्तर सांगायचा, याची माहिती आपल्याला लबाने सरांनी काम दिली. आणि जातक म्हणजे खरं म्हटलं तर 10-15 मिनिटाचंच ते जातक होतं. कथा खूप छोटी होती, पण त्याला जे संदर्भ देऊन एक्सप्लेन केलं ना, ते खरंच अप्रिशिएबल होतं. त्यामुळं खूप खूप धन्यवाद सर. आणि म्हणजे आपलं नेहमी 9:45 होतात लेक्चरला, पण कथाच छोटी असल्यामुळे आणि सविस्तर वर्णन केल्यामुळे 9:15-9:30 पर्यंत ते चाललं. आणि याच संदर्भात मी थोडेसे संदर्भ देऊ इच्छितो. याच सरांनी जे सांगितलेलं आहे त्याच्या संदर्भात त्याला प्रश्न पण अनुसरून आहे. तर दूत हा जो आहे, हा शब्द बऱ्याच वेळा पाली साहित्यात येतो. इथं दूत जातक म्हणून आलेला आहे. हा तृष्णेचा दूत आहे. त्याच्याबद्दल सरांनी आपल्याला सविस्तर सांगितलेलंच आहे. तर म्हणजे एका राजाला, एक राजा जो आहे म्हणजे त्याचं भोजन हे बघण्यासारखं आहे. इथे आपल्याला दिसतो की तो राजाला म्हणजे त्याच्या भोजनाचं प्रदर्शन करायची पण सवय आहे. म्हणजे
त्याला पण तृष्णा आहेच आहे आणि त्याला दाखवायचं पण आहे की मी किती चांगलं भोजन करतो. आणि ते बघून एका गरीब व्यक्तीला इच्छा झाली ते भोजन करायची आणि त्याने म्हणजे मोठी रिस्क घेऊन त्याने राजाला सांगितलं की मी दूत आलेलं आहे आणि दूत जो येतो बाहेरच्या देशातून तर त्याला प्रिऑरिटी असते, त्याला संरक्षण असते, त्याला व्यवस्थित त्याचा प्रोटोकॉल असतो, त्याला व्यवस्थित बसायला जेवायला आराम करायला दिल्या जात आहे. नंतर काय संदेश घेऊन आलेला आहे, काय मेसेज घेऊन आलेला आहे असं त्याला विचारलं जात आहे. आणि राजाने त्याला खाऊ घातलेला आहे आणि त्याला तो प्रश्न विचारलेला आहे. तर खरं म्हणलं तर रिस्क आहे. नुसतं मी खाण्यासाठी इथे आलो एवढं सांगणं म्हणजे राजा तर मृत्यूदंड देणार आहे अशी परिस्थिती आहे. म्हणजे मृत्यूला तो सामोरा गेलेला आहे त्या तृष्णेच्या याच्यावर. पण समोर जो राजा आहे तो बोधिसत्व आहे आणि तो प्रज्ञावाला आहे, सगळं जाणकार आहे तो. आणि त्यामुळे यांनी जेव्हा तो विषय छेडला की मी खरं म्हणलं तर तृष्णेचा दूत आहे मी आणि मला खूप तृष्णा निर्माण झाली तुझ्या बोलण्याची म्हणून मी इथे आलेला आहे. आणि तर ते राजाला म्हणजे बोधिसत्वाला ताबडतोब पटलं आणि त्यांनी मग त्याच्यावर खूप चर्चा झालेली आहे जी लबानी सरांनी सांगितलेलं आहे. तर लक्षात ठेवा आपल्या ज्या तृष्णा आहे हा म्हणजे ज्या म्हणजे कामतृष्णा ज्या आहेत ना म्हणजे आपल्या ज्या इंद्रिय ज्या आहेत म्हणजे डोळे कान नाक जे आहे त्याच्या मार्फत आपल्याला जे इनपुट पाहिजे असतं किंवा जे समाधान पाहिजे असतं आपल्याला त्या संदर्भात आपल्याला या जातकामार्फत लबानी सरांनी समजून सांगितलेला आहे. तर हा एक विषय आहे. दुसरा विषय जो आहे मध्यम निकायमध्ये ना देवदूत सूक्त आहे आणि ते आहे 130 क्रमांकाचं. तर त्यात खूप सुंदर देवदूताची उपमा दिलेली आहे की म्हणजे एखादा मनुष्य म्हणजे आपण धम्मपदामध्ये बघितलेलं आहे की बुद्ध म्हणतात की कुशल कर्म करत राहावे, अकुशल कमी करायचे, कुशल वाढवत जायचे. आणि जसं सोनार आपल्या सोन्याच्या दागिन्याला हातोडीने जसं एक आकार देतो हळूहळू ठोकून ठोकून तसंच आपणही आपल्या चित्ताला आकार द्यायला पाहिजे, कुशल कर्म करून पुण्य अर्जित करायला पाहिजे आणि त्या पुण्याच्या भरोशावर आपल्याला पुढे म्हणजे सुगती मिळते. आपलं आपलं मेरिट्स वाढवायला पाहिजे, डिमेरिट्स जे आहे म्हणजे पाप कर्म कमी करायला पाहिजे किंवा करायलाच नाही पाहिजे आणि कुशल कर्म वाढवायला पाहिजे, पुण्य कर्म करायला पाहिजे है ना. तर हे पुण्यकर्म जे आहे त्याच्याच बलावर तुम्हाला नवीन जन्म मिळतो आणि तुम्ही सुगतीला जाता आणि पुढे निब्बाणाला जाता. तो आपण बघतोय असं खूप. तर एखादी व्यक्ती जर पुण्यकर्म करत नसेल ठीक आहे आणि त्याच्या मृत्यू समय म्हणजे मृत्यू झालेला आहे आता म्हणजे एक त्यांनी काय म्हणू एक सिम्बॉलिझम मध्ये सांगितलेलं आहे किंवा एखाद्या कथेमार्फत सांगितलेलं आहे किंवा ज्या संकल्पना असतात समाजात त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे की जेव्हा ती व्यक्ती मृत्यू पावते तेव्हा जो चित्रगुप्त आहे म्हणजे स्वर्गात त्याचा हिशोब विचारतो, तू आयुष्यात काय पुण्यकर्म केलेलं आहे, काय अकुशल आणि काय कुशल केलेलं आहे, का म्हणून तुला सुगतीमध्ये म्हणजे स्वर्गात जागा द्यावी सांग बरं तू. तर तो म्हणतो मी तर मला माहितच नाही की असं काही कुशल कर्म केलं की स्वर्गात जागा मिळते किंवा सुगती मिळते असं मला माहितच नाही. तेव्हा मग त्या संदर्भात जे चित्रगुप्त किंवा यम ते त्याला म्हणतात तुझ्याकडे तर खूप देवदूत येऊन गेलेले आहे, तू का नाही त्यांच्याकडे लक्ष दिलं, का दुर्लक्ष केलं. मग तो म्हणतो कोणते देवदूत आले होते. ते म्हणतात 5 देवदूत तुझ्याकडे आलेले आहेत तुझ्या आयुष्यात, तुझ्याकडे हे नाही का तुझं लक्ष नाही. म्हणजे खरं म्हटलं तर देवदूत आले आणि तुला सांगितलंय असं त्याचा अर्थ आहे. तर मग पहिला देवदूत कोणता आहे तर मी ते सविस्तर सांगत नाही कारण ते वेगळं सूत्र आहे. फक्त दूत आला म्हणून देवदूत सांगतोय. तर देवदूत पहिला दूत जो आहे देवदूत तर एक तान्ह मूल आहे, ते नुकतंच जन्म सुनीता मॅडमला काही बोलायचं आहे का नाही ना असो. तर त्यांना जो पहिला प्रश्न म्हणजे पहिल्या देवदूताबद्दल जे सांगितलं तर ते आहे तान्ह मूल. तान्ह मूल म्हणजे
एकदमच लहान बाळ आहे, जे म्हणजे बसू पण शकत नाही असं. आणि ते आपलं मलमूत्र जे आहे ते तिथेच त्या बेडवरच करतंय, त्याला काही कळत नाही आणि त्या मलमूत्रातच ते लोळतंय जोपर्यंत त्याला उचलला जात नाही आणि त्याची साफसफाई केल्या जात नाही तोपर्यंत ते आहे. आणि त्याला त्याचं भानही राहत नाही आणि तो काही करू पण शकत नाही ते बाळ. तर हा पहिला देवदूत आहे जो तुम्हाला आयुष्यात हे देतोय, म्हणजे जन्म मृत्यूचा तुम्हाला भान देतो किंवा मेसेज देतो की बघ माझा जन्म झालेला आणि मला काही येत नाही, मी घाणीत लोळतोय. आणि मग आपण त्यावेळेस विचार करायला पाहिजे की जन्म का होतो, याचे कर्म काय होते, याने हा असाच का दिसतो, किंवा हा असे कोणती कारणं आहे की असं याचा जन्म झालेला आहे ना. तर तो एक मेसेज आहे तुम्हाला त्याच्यावर चिंतन करायचा. पण तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. हा पहिला देवदूत आहे. नंतर वृद्ध व्यक्ती आहे, नंतर आजारी व्यक्ती आहे, नंतर मृत व्यक्ती आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्यक्ती आहे ना त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तर हे तर तुम्हाला माहितच आहे ना, म्हणजे जन्म आहे म्हणजे तान्ह बाळ आहे, वृद्ध व्यक्ती आहे, आजारी व्यक्ती आहे. नंतर ज्याला सजा दिलेली आहे राजाने, ज्याला शिक्षा दिलेली आहे मृत्यूदंडाची, आणि त्याला मृत्यूदंडाकडे घेऊन चाललंय. म्हणजे मग वेगवेगळ्या प्रकारचे दंड असतात, ते तलवारीने डोके कापणे किंवा भाल्याने मारणे किंवा लोकांच्या हाती देणे की तुम्ही मारा याला, मग लोक दगड काड्याने मारणार. असे वेगवेगळे मृत्यूदंडाचे प्रकार आपल्याला पाली साहित्यात इतिहासात दिसतात. तर अशी व्यक्ती ज्याला राजाने दंडित केलेला आहे, तर ती व्यक्ती कोण असणार, ज्यानं अकुशल कर्म केलेलं आहे, चोरी केलेली आहे किंवा अजून काही गुन्हा केलेला आहे. तर हे जे पाप कर्म त्यानं केलेलं आहे ना, त्याची शिक्षा म्हणून त्याला मृत्यूदंडाकडे नेलेलं आहे. तर तुम्ही असे व्यक्ती बघितलेले नाहीये का की ज्याला राजाने शिक्षा दिलेली आहे मृत्यूदंडाची किंवा इतर. तर आता तर राजा नाही आहे, आपल्या देशात राजा नाही आहे, आता तर लोकशाही आहे किंवा संविधान आहे. पण संविधानानुसार पण त्या व्यक्तीला शिक्षा होते ना. तुम्ही पेपरमध्ये बातमी बघता, शेजारी पाजारी कोणी असेल त्याला अरेस्ट झालेले असते किंवा त्याला 5-10 वर्ष काय जेलमध्ये टाकतात किंवा दंड आकारला जातो ना. तर अकुशल कर्म किंवा त्याच्या पापकर्मामुळे त्याला तो दंड झालेला आहे. तर तो पण एक देवदूत आहे तुम्हाला, की तुमच्या आयुष्यात जर तुम्ही अकुशल कर्म केला तर तुम्ही मृत्यू समय तुमची गती कुठे होईल, दुर्गती होईल का सुगती होईल. तर हे असे 5 मेसेंजर आहेत ते देवदूत सूत्रामध्ये एक मध्यम निकायाच्या 130 क्रमांकाच्या सूत्रात दिलेला आहे. तर आता आपण जातकामध्ये दूत बघितलं, याच्यात देवदूत बघितलं. आता तृष्णेबद्दल फक्त एक मुद्दा सांगतो, मी माझं थांबवतो, की तृष्णा 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 अशी जी म्हणतो आपण, तर तृष्णा का निर्माण होते. तर संयुक्त निकायमध्ये ना 2-3 कंटिन्युअस सुत्त आहेत, म्हणजे नोचेंद सुत्त आहे किंवा त्याला आचारी सुत्त आहे. तर असे काही सुत्त आहे ना, ते अत्यंत महत्वाचे आहे. आणि त्यात 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांनी, की आस्वाद, आदिनव आणि निस्सरण, असे 3 शब्द लक्षात ठेवा. आस्वाद, आदिनव आणि निस्सरण. तर आस्वाद जो आहे, तर मनुष्य तृष्णेमध्ये का अडकतो, तर त्याला त्याचा आनंद मिळतो है ना. म्हणजे आपले जे इंद्रिय आहे त्या इंद्रिय सुख मिळतं. म्हणजे आता इथे हा जो राजा आहे तो उत्तम भोजनाचं भोजन करतोय आणि त्याची आवड आहे, तर त्याचं जिव्हा इंद्रिय जे आहे ना, रस इंद्रिय, त्यामुळे त्याला त्याचं समाधान मिळतंय. चांगलं गोडधोड किंवा टेस्टी खाण्याचं जे चव असते ना जिभेला, ते जिव्हा इंद्रिय आहे ना, त्याची तृप्ती करण्यासाठी तो खातो. आणि त्या जिव्हा इंद्रियामुळेच तो जो दूत जो आलेला आहे तो व्यक्ती, त्याला आसक्ती निर्माण झालेली आहे, की त्याचं जिव्हा इंद्रियाचं जे आसक्ती आहे ती जास्त पॉवरफुल झालेली आहे. म्हणून तो जीवाची पर्वा न करता राजाकडे दूत म्हणून जातो, आधी भोजन करून घेतो. ठीक आहे. तर हा जो मी तुम्हाला उदाहरणामार्फत सांगतो, की तुम्हाला जर गुलाबजाम आवडत असेल, असं गृहीत धरू फक्त एक, ठीक आहे, किंवा तुम्ही तुमच्या आवडीचा पदार्थ घ्या. तर तुम्हाला जर गुलाबजाम आवडत असेल, खूप आवडतो तुम्हाला, आणि तुमच्या समोर गुलाबजाम आला आणि तो तुम्ही खाल्ला, तर तुम्हाला खूप आनंद मिळतो.
ठीक आहे. हा आनंद जो आहे ना, याला म्हणतात आस्वाद. ठीक आहे. आस्वाद म्हणजे त्या गुलाबजामुन मध्ये तो गुण आहे की तो तुमचा जिव्हा इंद्रियाची तृप्ती करतो. ठीक आहे. दुसरा त्यातला आहे म्हणजे त्या त्या वस्तूमध्ये त्या त्या गोष्टीमध्ये तुमचं इंद्रिय सुख देण्याचं सामर्थ्य आहे. आता त्याचं दुसरं बघू आपण, आदिनव. आदिनव म्हणजे त्याचा दुष्परिणाम. ठीक आहे ना. तर आता गुलाबजाम जर मी रोज खात राहिलो तर मला पहिले काही दिवस तर आवडेल, अरे माझ्या आवडीचा खातो. पण तोच जर मला रोज द्यायला लागला तर मी 1 महिना खाईन, 2 महिने खाईन, 6 महिने खाईन. पण नंतर मला ना, मी म्हणेन गुलाबजाम नाही, मला बर्फी खायची किंवा मी दुसरं काही गोड पदार्थ खातो. गोड आवडत असेल तुम्हाला तर तुम्हाला गुलाबजाम नको असतो, कारण तुम्ही ऑलरेडी त्याची चव घेतलेली आहे आणि आता तो तो आनंद देत नाही जीवाचा जो पहिला गुलाबजामुन तुम्ही खाल्ला होता. तर एक वेळ तर असं होतं, पण मला गुलाबजाम सोडून काही पण द्या, अशी पण एक वेळ येते. तर तो त्या गुलाबजामुनचा दुसरा हे आहे की तो तुम्हाला त्याच्यापासून तुम्हाला विरक्ती पण निर्माण होते. मराठीमध्ये एक हिकरी शब्द आहे की मला ते नको, नोशिया म्हणतो ना आपण, असं की मला गुलाबजाम सोडून काही पण द्या, अशी पण एक स्टेज येते आपल्या. हे मी एक उदाहरण गुलाबजामुनचं दिलं, तुम्हाला जे योग्य वाटेल तुमच्या ज्या आवडीनिवडीनुसार तुम्ही ते धरू शकता. म्हणजे गुलाबजामचा पहिला गुणधर्म काय आहे की तुमच्या जिव्हा इंद्रियाचं तृप्ती करणं, हा त्या गुलाबजामचा आहे. तो आस्वाद मध्ये येतो. गुलाबजामुन पासून तुम्हाला विरक्ती निर्माण होते, हा त्याचा आदिनव, त्याचा दुष्परिणाम आहे किंवा ती वस्तू नकोशी वाटते तुम्हाला. आणि तिसरं आहे की त्यापासून मुक्ती मिळवायचा तुम्ही प्रयत्न करता. तर याच्या पुढे मी कधीच गुलाबजाम खाणार नाही. आणि हे निस्सरण जे आहे किंवा मुक्ती म्हणजेच निब्बाणाकडे जाण्याचं आहे. तर ह्या तुमच्या ज्या तृष्णा आहे, म्हणजे चांगले चांगले कपडे घालायचे, दागिने घालायचे, ते एक हौस असते तोपर्यंत तुम्ही करता. नंतर ते दागिने किंवा काय सगळ्या गोष्टी, जे कपडे आहे ते कपाटातच राहतात आणि किंवा लॉकरमध्ये राहतात आणि आपल्याला साधं राहायला आवडतं किंवा आपण शेवटी शारीरिक व्याधीमुळे म्हणा किंवा वृद्धत्वामुळे म्हणा आपण ते वापरता नाही, चांगले कपडे वापरू पण शकत नाही आणि दागिने पण घालू शकत नाही आणि चांगलं खाऊ पण शकत नाही. तर हे जे बुद्धाने सांगितलं आहे ना की हा पृथ्वी धातूचा जो गुण आहे, त्या गुणामुळे म्हणजे आस्वादामुळे लोक तृष्णेमध्ये अडकतात, तृष्णेचे दोष त्यांना दिसतात आणि तृष्णेपासून मुक्ती मागतात ते किंवा मुक्त होतात. असं आता मुक्त कोण होतात, जेव्हा तुम्हाला तृष्णेबद्दल कळलं तर, नाहीतर लोक खाऊन खाऊन मरतात. इथे जो भिक्खू आहे, लबाने सरांनी जे जातक सांगितलं त्यातला जो भिक्खू आहे, म्हणजे बुद्ध समोर असून, बुद्ध असताना तर त्याला खाण्याची म्हणजे प्रचंड वेड होतं, हे आपल्याला त्यांनी सांगितलेलंच आहे. तर असे लोक, आपण तर सामान्य लोक आहे, आपल्यात तर असे वेडे लोक खूप असतील, भोजनासंबंधी खूप जास्त आसक्ती असणार. तर हा एक महत्वाचा जो बुद्धाला हे ज्ञान प्राप्त झालं होतं ह्याचं की पृथ्वी धातू आहे, आपो धातू आहे, है ना, वायू धातू जो आहे, हे सगळे जे 4 महाभूताचं याचं गंभीर ज्ञान बुद्धाला जेव्हा झालं होतं, म्हणजे त्याचा आस्वाद, आदिनव आणि निस्सरण असे हे तिघांचा जेव्हा लाभ झाला, तेव्हा त्यांनी जाहीर केलं की मी बुद्ध झालेला आहे, मी सम्यक संबुद्ध झालेला आहे. म्हणजे बुद्धाचं या मी जे नाव सांगितलं ना, पुब्बे संबोध सुत्त, आचरी सुत्त, नोचेंद सुत्त, हे संयुक्त निकायमधील अभिसमय संयुक्त 13वा क्रमांकाचा आहे. त्याच्यात अनेक सुत्त आहेत, तर हे याच्याशी संबंधित आहे. खूप वाचण्यासारखे आहे, मला खूप आवडलेलं आहे ते की लोक मग जर तृष्णा मध्ये अडकतात का, तर हे तुम्हाला दुःख देणार आहे. तृष्णा लबाने सरांना सांगितलेलं आहे, दुःखाची व्याख्या पण त्यांनी सांगितलेली आहे की तुम्हाला वाटतंय की हे मला समाधान देतं, खूप आनंद येतो, गुलाबजाम मला खूप आवडतो आणि मी खूप खातो, ही गोष्ट खरी आहे. तुम्हाला थोडा वेळ तो आनंद देतो, पण ते अतिप्रिय गोष्ट जी असते, व्यक्ती किंवा गोष्ट जी असते,
ती तुमच्यापासून दुरावल्यामुळे तुम्हाला दुःख निर्माण होत आहे ना, किंवा अप्रिय गोष्ट जवळ असल्यामुळे तुम्हाला दुःख निर्माण होते. आणि हा आदिनव जो आहे याचा दोष माहीत झाल्यामुळे दुःख होत आहे. तर हे सुरुवातीला जरी सुख वाटत असले तर हे सुख नसतात, हे तात्कालिक सुख असतात. याची परिणती दुःखातच होते असं म्हणजे बुद्धाने अनेक सूत्रातून सांगितलेलं आहे. आणि याच अर्थाने आजचं जे दूत जातक लबाने सरांनी सांगितलेलं आहे की तृष्णा म्हणजे काय, तृष्णा म्हणजे काय, दूत म्हणजे काय है ना, दुःख म्हणजे काय, हे याच्याबद्दल सगळं सांगितलेलं आहे. आणि त्यात अडकणं, एकसारखं अडकणं, मला पुन्हा पाहिजे, मला पुन्हा पाहिजे, मला पुन्हा पाहिजे, किंवा ते मला कसं मिळेल, ते मला कसं मिळेल, या विचारातच अडकणं, त्याच्यासाठीच प्रयत्न करणं. मग ते मग तुम्ही तर तुमचं जे रुटीन वर्क आहे ते करू शकत नाही. ज्याला व्यसन लागतं खाण्याचं किंवा बाकी गोष्टीचं, तर तो योग्य मार्गाने चालू शकत नाही. इथं हा दूध जो आहे हा मृत्यू पत्करायला तयार आहे नुसतं जीवा इंद्रियासाठी. तर लक्षात घ्या की तृष्णा किती भयंकर असते. आणि आज लबाने सरांनी या दूत जातक जे सांगितलेलं आहे ते खूपच सुंदर जातक आहे. तुम्ही पण वाचा तो, त्याच्यावर चिंतन करा, पुन्हा ऐका. नाही, लबाने सरांनी जे सांगितलेलं आहे, त्यांनी जे पीपीटी दाखवलेलं आहे, आजचं जे युद्धाबद्दल सांगितलेलं आहे की एवढं मोठं युद्ध चालू आहे कशासाठी, किती दूरचा देश आहे अमेरिका, इराण किती दूर आहे. आणि त्यांना इथल्या आपण राजकीय किंवा सामाजिक याच्या धार्मिक याच्यावर बोलत नाही, पण फक्त तृष्णा आणि आर्थिक याच्यावर बोलत आहे की अमेरिका सारखा संपन्न देश आहे, खूप जगातला सगळ्यात श्रीमंत देश म्हटला जातो आपण, सगळे लोक तिथे जायला धडपडतात, असा तो देश आहे. आणि तो दुसऱ्याच्या संपत्तीवर लक्ष ठेवतो किंवा तो रूल करायला बघतो सगळ्या जगावर. याच्या मागे तृष्णा आहे, दुसरं काहीच नाही आहे. आणि बुद्धाने असे अनेक युद्ध थांबवलेले आहे. राजाला सांगितलेलं आहे, तू युद्धावर चाललाय, युद्ध जिंकल्यावर काय तू काय 2 पलंगावर झोपणार आहे का एकाच वेळेस, का 2 ताटामध्ये जेवणार आहे एकाच वेळेस? हे आपलं भोजनाची तर मात्र लिमिटेडच आहे ना. मग किती खाणार आहे तुम्ही? 4 देश जिंकून किंवा 8 देश जिंकून तर तेवढंच खाणार आहे. आणि जागा किती लागते तुम्हाला? एका पलंगावर तुम्ही झोपू शकता, 10 पलंगावर एका वेळेस नाही झोपू शकत. तर तुमच्या गरजा फार कमी आहे, त्या आपल्याला समजायला पाहिजे. आणि सगळ्याच राजकीय नेत्याला आणि सगळ्याच लोकांना जर कळलं तर हे भयंकर परिस्थिती उद्भवणार नाही. आपले जे नैसर्गिक सोर्सेस आहेत, म्हणजे तेल असेल, झाडं असेल, पशु पक्षी असतील किंवा जे काही असेल, त्या सगळ्यांची या युद्धामुळे किती हानी होते. समुद्रामध्ये जर एखादं जहाज पेटवलं तर ते त्याच्यामधलं जे ऑइल आहे किंवा काय आहे ते सगळं तेलाचे तरंग त्या पाण्यावर जाणार, त्याच्या आतले जे जीव आहे त्यांचं काय होणार. म्हणजे एवढा मोठा समुद्र आहे तो पण आपण प्रदूषित करत आहे. याच्यात तर फक्त आपण एवढंच बघतो किती लोक मेले, काय बिल्डिंग तोडल्या, पण ते बनवायला किती नैसर्गिक साधनं वापरल्या गेलेले आहेत, किती मॅन पॉवर वापरल्या गेलेली आहे, त्याला काहीच महत्व नाही या युद्धामध्ये. युद्धामध्ये कोण जिंकतं, किती मेलेन, किती नष्ट केलं, हे आहे. पण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून युद्ध म्हणजे सगळ्यात बेकार गोष्ट आहे. त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. हा जिंकला का तो जिंकला, याने रॉकेट फेकलं, त्याने ड्रोन फेकला, यानं विमान पाडलं. आपण पण ते एक विमान बनवायला किंवा बाकी गोष्टीसाठी किती किती एनर्जी आपण वेस्ट करत आहे, किती नैसर्गिक साधनं वेस्ट करत आहे. आणि सगळं काय असल्यावर, आपण व्यवस्थित जगू शकत असल्यावर सुद्धा तृष्णा आहे, द्वेष आहे, गर्व आहे, हे जे विकार आहेत. लबाने सरांना सांगितलं, जिगच्छा परमा रोगा सांगितलंय ना, की फक्त भूक हा एक शारीरिक म्हणजे रोग आहे. भूक लागणंही त्यांना सांगितलं होतं. कारण त्यामागे वेगळं कारण आहे की पूर्वी जेव्हा पर्यावरण एकदम चांगलं होतं तर तेव्हा तुम्हाला भूक पण लागत नव्हती, तुमची एनर्जीच एक्झॉस्ट होत नव्हती, त्यामुळे भूक लागण्याचं कारण नाही. आता तर 2-2, 3-3 वेळेस जेवूनही आपल्याला भूक लागते. कारण ती क्वालिटी जी आहे, पर्यावरणाची जी हानी आहे ती खूप खालच्या याच्यावर गेलेली आहे. आणि त्यामुळे भरपूर जेवण सुद्धा तुम्हाला खूप पौष्टिक जेवण तुमच्या शरीरामध्ये मिळते. तर हे युद्ध म्हणजे पर्यावरणाची प्रचंड हानी आहे जी कधीही भरून निघू शकणार नाहीये.
आणि त्याच्या मागे तृष्णा आहे. आजचा जातक होतं ते तृष्णेवर होतं, दूतावर होतं, देवदूतावर होतं. आपण सगळ्यांनी शांततेनं ऐकलंय किंवा त्याचा रसग्रहण केला किंवा त्याच्यावर चिंतन करायला पाहिजे, 4 लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि हे धम्मसाकाच्या जो कार्यक्रम आहे तो तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. आणि आता मुंबई विद्यापीठात MA ला तर जातक शिकवायला अनेक ठिकाणी आहेत. आता तर MA ला थेसिस साठी डिझर्टेशन साठी काही जातक पण दिलेले आहेत. जातकाचा अभ्यास त्यांना 4-4, 5-5 जातक देऊन त्यांना एक डिझर्टेशन द्यायचं आहे. तर थोडक्यात आपला जो प्रयोग आहे म्हणजे धम्मपदाचा किंवा जातकाचा हा विद्यार्थ्यांना आहे किंवा विचारवंतांना खूप म्हणजे दीर्घकालीन उपयोगात पडणार आहे. त्यामुळे तुमची सगळ्यांची त्याच्या आतापर्यंत साथ मिळतच आहे, पुढेही मिळत राहील. पण हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा एवढी विनंती करून मी इथेच थांबतो. धन्यवाद. सगळ्यांचं मंगल हो. साधू साधू साधू. धन्यवाद सर, तुमचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभत राहते. मी धन्यवाद करते आदरणीय सिद्धार्थ लबाणे सरांचं, खूप सुंदर जातक सांगितलं. मी धन्यवाद करते मिसाळकर सरांचं की त्यांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत राहते आणि आमच्या ज्ञानात भर पडत राहते. तसेच मी धन्यवाद करते युएसहून वैशाली गायधनी मॅडम आणि संजय गायधनी सर यांच्या अथक परिश्रमामुळे आपण जे युट्यूबवर व्हिडिओ पाहत असतो त्यांच्या परिश्रमामुळे आपल्याला ते पाहायला मिळतात. त्यांचे सुद्धा धन्यवाद करते. आणि पीपीटी टीमचे सर्व टीमचे धन्यवाद करते. त्यांच्या आजच्या पीपीटी खूपच सुंदर होत्या. त्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडू शकतो. आणि मी धन्यवाद करते सर्व उपासक उपासिकांचे, त्यांच्या मुळे पण हा कार्यक्रम सक्सेस होतो, यशस्वी होतो. आणि कार्यक्रमाला सर्वांचा प्रतिसाद छान असतो आणि सर्वांनी आपल्या मित्र मैत्रिणी व नातेवाईक कुटुंबामध्ये सर्वांना ही लिंक शेअर करावी. त्यामुळे त्यांच्या सुद्धा ज्ञानामध्ये भर पडू शकते. आणि आपण हे सुद्धा करताना निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करीत सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे मंगल हो, सर्वांना हिताचा सुखाचा मार्ग लाभो. या पुन्हा वसुंधरा साक्षरराव आज आपण इथेच थांबत आहोत आणि त्या कार्यक्रमाची सांगता धम्मपालन गाथा करणार आहे नलिनी बागुल मॅडम. यांना मी विनंती करते की त्यांनी धम्मपालन गाथा घ्यावी आणि कार्यक्रमाची सांगता. सब पापस्सकरणं कुशलस्य उपसंपदा सच्चित्तपरियोदपणं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं नपमज्जति नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अयं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु.